नमस्कार. साहित्य जागरच्या रविवारची सांज वेळ या कार्यक्रमांतर्गत चौथ्या रविवारी आपण सगळे गप्पा गोष्टी या कार्यक्रमासाठी एकत्र जमतो. आज 26 सप्टेंबर आणि उद्या 27 सप्टेंबर. 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा होतो आणि म्हणूनच या जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला गप्पा गोष्टी कार्यक्रमांतर्गत गप्पा मारणारा प्रकाश पंडागळे यांच्याशी. अंधांचं पर्यटन हा विषय कोणाच्या चर्चेत असं याआधी कोणाला वाटलं नव्हतं, कारण तशा प्रकारची काही मुवमेंट फारशी होत नव्हती. पण 12 वर्षापूर्वी मला वाटतं त्याही 2008 सालापासून प्रकाश पंडागळे राष्ट्रीय ऋषी संघ महाराष्ट्राचं सचिव पद स्वीकारल्यापासून किंवा त्या ठिकाणी ते निर्वाचित झाल्यापासून अंधांचं पर्यटन हा विषय एका वेगळ्या उंचीवर जाण्याचं काम, नेण्याचं काम त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने अर्थात केलेलं आहे. पण मुख्य नेतृत्व किंवा मुख्य विचार, मुख्य मेंदू त्या हा प्रकाश पंडागळे यांचा राहिलेला आहे आणि अव्याहतपणे गेली 10-12 वर्ष हे काम सातत्याने सुरू आहे. संघटनेच्या पातळीवर, त्यानंतर स्वतंत्रपणे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्याही अंध मित्रमैत्रिणींना एकत्र करून देशाच्या विविध भागात, मग त्यात उत्तर असेल, दक्षिण असेल, अशा सर्वच भागांमधल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळी आपल्या अंध मित्रमैत्रिणींना घेऊन जाणं आणि ते निवळ घेऊन एवढ्यापुरतं नाही तर त्यामागे एक विचार करून ते घेऊन जाणं, आपल्या अंध मित्रमैत्रिणींना घराच्या पलीकडे जे काही विश्व आहे ते अनुभवता यावं यासाठी एक निश्चित ठाम असा विचार डोक्यात ठेवून त्यांना इथे घेऊन जाणं आणि तो आनंद मिळवून देणं या भूमिकेतून आयोजन प्रकाश सर करत राहिलेले आहेत. त्यांचा एक छोटा सहकारी म्हणून या सगळ्याचा मी आहे आणि म्हणूनच ही मुलाखत घेण्याचं आम्ही ठरवलं. जरी प्रकाश सर साहित्य जागरचे ज्येष्ठ प्रशासक असले तरीही त्या पलीकडेही त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे हे आपणा सगळ्यांना माहीत आहे. कविता आणि कथा या माध्यमातून लेखन करत असल्या कारणे कवी आणि लेखक तर आहेतच, सोबत आपल्या तळागाळातल्या मित्रमैत्रिणींना वर आणण्याच्या दृष्टीने त्यांना लेखनिक मिळावे, त्यांना आर्थिक सहाय्य योग्य वेळी मिळावं, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यातून त्यांना मार्ग काढता यावा यासाठी सातत्याने कार्यरत समाज कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय ऋषी संघ महाराष्ट्राचे सचिव म्हणून त्यांनी केलेले काम, त्यामुळे एक नेतृत्व गुण, एक नेता म्हणून सुपरिचित आहेत. बालगीतापासून गीतापर्यंतच्या विविध गीत प्रकारांचं लेखन करणारे गीतकार म्हणूनही ते आपल्याला माहिती आहेत आणि एक उत्तम मित्र आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांची ओळख आपल्याला या सगळ्याच आयामांच्या बाबतीत त्यांच्या स्वतंत्र मुलाखती करता येतील. पण आज जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला आपण केवळ त्यांच्या डोक्यातला हा जो पर्यटनाचा विचार आहे, अंधांच्या पर्यटनाचा विचार, त्या विचारापुरतीच ही मुलाखत ठेवणार आहोत. त्यामुळे माझ्या प्रश्नोत्तरानंतर आपणही जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा ते प्रश्नही याच अनुषंगाने असावेत अशी सुरुवातीलाच मी विनंती करतो आणि आपणा सर्वांचं आणि प्रकाश पंडागळे यांचं आजच्या या गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार प्रकाश. नमस्कार. नमस्कार हर्षद, धन्यवाद. एका नव्या भूमिकेतून तुम्ही आज या कार्यक्रमात सहभागी आहात. तुमची खुर्ची बदललेली आहे, त्या नव्या खुर्चीत तुमचं स्वागत. आणि माझा पहिला प्रश्न हाच आहे की राष्ट्रीय ऋषी संघ महाराष्ट्र तुम्ही सचिव होण्याआधी सहली आयोजित करत होता, परंतु तुम्ही सूत्र झाल्यानंतर या सहलींचं स्वरूप बदललं. तर तुमच्या मनात हा तुमच्या पर्यटनाचा विचार नेमका काय आहे आणि तो नेमका विचार कार्यान्वित करण्यासाठी म्हणून तुम्ही जे काही थोडक्यात सांगितलं तर आपल्याला पुढे जाता येईल. नमस्कार हर्षद आणि नमस्कार साहित्य जागर सगळ्यांना. सर्वप्रथम मी सर्व प्रशासकांना मनापासून धन्यवाद देतो. मी आपणापैकी
नक्कीच असलो तरी आज माझं वेगळं जे व्यक्तिमत्व तुम्ही उलगडून पाहू इच्छिता आणि ज्यासाठी मला खुर्ची बदलून पलीकडच्या खुर्चीवर नेऊन आज ठेवलेलं आहे. नेहमीच मी मुलाखत घेणारा होतो, आज मुलाखत देणार आहे. बहुतेक पहिल्यांदा आयुष्यात मी दुसऱ्या खुर्चीवर आहे, पण तरी त्याचा विशेष आनंद आहे, कारण त्या आपल्या मंचावरून आपल्याला ते करायला मिळत आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींशी दिलखुलास गप्पा मारण्याचा एक विशेष विषय घेऊन गप्पा मारण्याचा आजचा हा प्रसंग खूप आनंददायी आहे. सर्वप्रथम आज 26 सप्टेंबर आहे आणि या सामाजिक चळवळीतला माझा ज्येष्ठ मित्र, गुरु, विचारवंत, ज्याने मला सामाजिक चळवळ कशा पद्धतीने फुलवली पाहिजे, कशी वाढवली पाहिजे, याची जी बीज मला मिळाली, त्या माझ्या मित्राचा आज वाढदिवस आहे. किशोर जगताप या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मी खूप खूप सदिच्छा देतो. माझ्या चळवळीतल्या सर्व कार्यांप्रती मी त्याला विशेष स्थान आजपर्यंत देत आलो आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त माझी मुलाखत व्हावी हा एक उत्तम योगायोग असं मी समजतो. तेव्हा माझ्या या गुरुमित्राला आधी शुभेच्छा देतो आणि हर्षदच्या प्रश्नाकडे आता मी जातो. प्रकाश, तुम्ही उल्लेख केला, माझ्याकडून सुटला तो, पण ही खरी गोष्ट आहे की ती काय मी काय किंवा आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याला एक नेमकी दिशा आणि एक सामाजिक भान देण्याचं काम किशोरने केलं. त्यामुळे साहित्य जगाच्या वतीनेही या निमित्ताने आपण किशोरला खूप मनापासून सदिच्छा देऊया त्याच्या 54व्या वाढदिवसाच्या आणि आपण पुढे जाऊया. तर एकंदर दृष्टीहीन कल्याण क्षेत्रामध्ये काम करण्याची जी माझी तळमळ साधारण 90च्या दशकापासून सुरू होती आणि यात वेगवेगळ्या पद्धतीने अर्थात आदरणीय वसंत हेगडे सरांच्या खांद्याला खांदा हात लावून आणि त्यांच्याकडून शिकवण घेत घेत मी गुरु दीक्षा जी काय त्यांनी मला दीक्षा दिली या सर्व क्षेत्रात काम करण्याची, त्या पद्धतीने मी काम करायला सुरुवात केली आणि सहली या अंधकल्याण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्थांकडून शैक्षणिक सहली आयोजित केल्या जात होत्या. अर्थात तो एक त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग म्हणून, केवळ ती एक उरकायची गोष्ट किंवा उपक्रम म्हणून ती आयोजित होत होती. त्याच्या मागे फारशी काही विचारसरणी नव्हती, फार काही त्याच्यावर केलं जात नव्हतं. म्हणजे तो आपल्या मिनिट्स मध्ये असला पाहिजे, आपल्या वार्षिक कार्य अहवालाचा भाग असला पाहिजे आणि म्हणून अत्यंत कमी खर्चातली कुठेतरी मुंबईच्या आसपास अशी सहल आयोजित करण्याचा आजपर्यंत सगळेच दृष्टीहीन कल्याण क्षेत्रातल्या ज्या संस्था त्या आयोजित करत होत्या. परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी वेगळं करू शकतो का? मी जे काही काम केलेलं आहे आजपर्यंत त्या प्रत्येक कामामध्ये, मग ते शैक्षणिक क्षेत्रातलं असो, रोजगार क्षेत्रातलं असो किंवा या पर्यटन क्षेत्रातलं असो, त्यात काहीतरी वेगळं केलं पाहिजे, वेगळं शोधलं पाहिजे, त्याला वेगळी दिशा दिली पाहिजे, असा सातत्याने विचार मी करत असतो. त्यातूनच एक विचार जन्माला आला आणि महाराष्ट्र बाहेर आपण एखादी सहल आपल्या राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राची काढू शकतो का, याचा विचार मी पहिल्यांदा केला. त्याचं दुसरं कारण असं आहे की 2008 साली जेव्हा राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राच्या समितीवर आमची निवड झाली आणि त्यानंतर राष्ट्रीय दृष्टीहीन संघ भारताने बदललेल्या घटनेनुसार त्यांच्याशी संलग्न राहणं राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राला शक्य होत नव्हतं आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राने जेव्हा त्यांच्याशी असलेलं आपलं नातं तोडायचा निर्णय घेतला, त्यावेळी मी असा विचार केला की NFB इंडियाच्या अधिवेशनांच्या निमित्ताने का होईना पण महाराष्ट्रातले दृष्टीहीन बाहेर जात होते, जिथे जिथे त्यांची अधिवेशनं असतील तिथे ते फिरून येत होते, तिकडचा आसपासचा भाग थोडासा पाहत होते, एखाद दिवस का होईना. पण असं नातं तोडल्यानंतर आता महाराष्ट्राच्या बाहेर आपले सदस्य फारसे जाणार नाहीत. दृष्टीहीन मित्रांना आता मर्यादा येतील असं माझ्या लक्षात आल्यामुळे मी 2008 साली पहिल्यांदा असा विचार केला की आपण आता महाराष्ट्राच्या बाहेर सहलीच्या निमित्ताने का होईना आपल्या अंध मित्रमैत्रिणींना न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या आधी या सगळ्या सहली या कुठेतरी घारापूर
लेणी आहे किंवा हाजी मलंगचा गड आहे, अशा कुठेतरी एक दिवसापुरत्या आयोजित होत होत्या. आम्ही 90च्या दशकामध्ये तरुण मंडळी जेव्हा सहभागी झालो राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रात, त्या काळात मग हळूहळू मुंबईच्या बाहेर रायगड वर एक सहल आयोजित झाली, नंतर एक महाबळेश्वरला सहल आयोजित करण्यात आली. पण आता याच्याही पलीकडे आपल्याला कुठेतरी लांब गेलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेलं पाहिजे, पण आपला खर्च वाढला नाही पाहिजे, ही पहिली सगळ्यात मोठी अट होती. आणि आम्ही ही संकल्पना मांडल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी हेच आम्हाला सांगितलं होतं की कमी खर्चामध्ये ती सहल झाली पाहिजे, विशेष आपल्यावर खर्चाचा ताण पडला नाही पाहिजे, कारण राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राची तशी आर्थिक परिस्थिती इतर सगळे प्रकल्प चालवून सहल करणं इतकी चांगली नव्हती. आणि म्हणून मग मी ठरवलं की ठीक आहे, आपण ते एक चॅलेंज घ्यायला हवं. आणि मग मी पहिली सुरुवात केली 2008 साली. पहिली सहल काढली ती बँगलोर आणि म्हैसूर अशी मी पिकनिक करायची ठरवली. मला काहीही माहिती नव्हती, बँगलोरचीही माहिती नव्हती, म्हैसूरचीही माहिती नव्हती, कुठे जायचं, कसं जायचं, काय करायचं हेही माहिती नव्हतं. अत्यंत धाडसी निर्णय होता माझा. आणि म्हणून मी पहिल्यांदा असं ठरवलं की आपण एक पायलट टूर करूया. आपण जाऊन बँगलोर आणि म्हैसूरमध्ये शोध मोहीम राबवूया आणि ठरवूया की कसं आपल्याला करता येईल. आणि मला काहीही माहित नसताना मी माझ्या मित्राबरोबर हरी भालेराव आणि आमच्या त्यावेळच्या सचिव ज्या होत्या त्या शुभदा पटवर्धन, आम्ही तिघांनी पहिल्यांदा पायलट टूरला आम्ही निघालो. इथून उद्यान एक्सप्रेस पकडली, कोइंबतूर एक्सप्रेस पकडली रात्रीची आणि आम्ही बँगलोरला उतरलो. बँगलोरला उतरल्यानंतर प्रश्न होता की आता जायचं कुठे. पहिल्यांदा राहायची तर सोय काहीच केलेली नव्हती. आणि मग रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये सोड, अशा हॉटेलमध्ये सोड जिथे आम्हाला किमान एक 100 लोकांची व्यवस्था करण्याची परिस्थिती असेल. तर त्याने आम्हाला नेऊन ज्या हॉटेलमध्ये सोडलं, वसंत पॅलेस नावाचं हॉटेल होतं बहुतेक ते. मग तिथून आम्ही त्या हॉटेलवाल्याशी बोलणं करणं, मग तिकडच्या जे आसपासची स्थान आहेत म्हणजे पर्यटन स्थळं आहेत ती पाहायची कशी. तर मग आम्ही एक गाडी केली आणि दुसऱ्या दिवसापासून ठिकाणं फिरायला सुरुवात केली की काय काय जवळ आहे, काय बघण्यासारखं आहे. त्यात ड्रायव्हरशी गप्पा मारून मारून माझ्या डोक्यात ती माहिती साठवत गेलो. त्यावेळी असं सगळं गुगल मॅप नव्हता किंवा गुगल वगैरे काहीही नव्हतं, किंवा सर्च केलं की सगळं मिळेल असंही काही नव्हतं. आणि नंतर हळूहळू बऱ्याच गोष्टी समजत गेल्या काय काय करू शकतो आपण. पहिला अनुभव होता त्यामुळे आम्ही फिरलो आणि शोध करत राहिलो. तेव्हा माझ्या मनात एक आलं की आता खर्च वाढला नाही पाहिजे, म्हणजे कमी खर्चात एकदम लिमिटेड बजेटमध्ये ही टूर आपल्याला जर करायची आणि 3 दिवस राहणं, खाणं आणि फिरणं या सगळ्या गोष्टींवर कमीत कमी खर्च आपल्याला सदस्यांकडून घ्यायचा आहे. त्याचा अर्थ आपल्याला खाणं तर कमी करता येणार नाही, राहणंही वाचवता येणार नाही, त्याच्यावर खर्च तो करावाच लागणार आहे. फिरायला बस तर करावीच लागणार आहे. मग आपण कट शॉर्ट कुठे करू शकतो, कुठे आपण पैसे वाचवू शकतो. तर रोजची लागणारी जेवणं जी आहेत ती जेवणं जर आपल्याला कुठून स्पॉन्सर करून घेता आली, काही लोकांशी संपर्क करून, तर त्यातला खर्च आपण वाचवू शकतो. ही पहिली कल्पना माझ्या मनात आली आणि त्यावर मी काम करायला सुरुवात केली. आणि मग आपल्याला जेवायला कुठे कुठे बाहेर जावं लागेल, तर दुपारच्या वेळेला जेव्हा आपण फिरत असू त्याच्या आसपास कोणत्या तरी हॉटेलमध्ये आपल्याला जेवण मिळालं पाहिजे. मग म्हैसूरला आपण फिरणार आहोत तर म्हैसूरला एखाद्या हॉटेलमध्ये जेवण मिळालं पाहिजे. मग जस्ट डायलचा मी पहिल्यांदा आधार घेतला. तिकडच्या हॉटेल्सची नावं आम्हाला माहिती झाली. प्रेसिडेंट नावाचं हॉटेल आणि त्याचा नंबर मिळाला आणि सहजच टॅक्सीमधूनच आमच्या मॅडम ज्या होत्या आमच्या बरोबर शुभदा पटवर्धन यांनी हॉटेल प्रेसिडेंटला फोन लावला आणि त्यांच्याशी बोलणं केलं की आम्ही असा टूर करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही येणार आहोत.
साधारण 100 अंध मंडळी असतील तर त्यांच्या एक वेळच्या जेवणाची सोय तुमच्या हॉटेलमध्ये व्हावी अशी आमची इच्छा आहे. तर त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही आम्हाला मेल करा तुमचा जो काही डिटेल कार्यक्रम असेल तो, तर त्या पद्धतीने आम्ही त्यावर निर्णय घेऊ. आणि मग आम्हाला ट्यूब पेटली माझ्या मनात की आपण असं करू शकतो. आणि जेवढे 2-3 दिवस आपण बँगलोरला राहणार आहोत तेवढ्या 2-3 दिवसाचा सकाळ संध्याकाळचा जेवणाचा खर्च किंवा जेवण आपल्याला कोणत्या हॉटेलमध्ये मिळालं तर आपली खर्च जो आहे आपला तो आपण कमी करून घेऊ शकतो. मग त्या पद्धतीने आम्ही पायलट टूर करून तर आलो, पण तोपर्यंत म्हटलं आता हे काम कसं आहे नंतरही करण्याचं काम आहे. आणि तेव्हापासून मला एक चाळाच लागला सगळ्या जस्ट डायल कडून नंबर्स घ्यायचे, वेगवेगळ्या हॉटेल्सशी बोलत राहायचं. त्यात मला एक हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनचा नंबर मिळाला. तिथेच मला एक राजूभाई म्हणून होते इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे, तर त्यांचा एक नंबर मला बँगलोरचा मिळाला. आणि मग मी सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली सहलीबद्दल. आणि त्या महाराष्ट्रातले लोक इथे येत आहेत आणि तेही अंध मंडळी येत आहेत आणि आपल्या कर्नाटकामध्ये ते फिरणार आहे. तर काही लोकांना ती कल्पना खूप आवडली आणि त्यातून मग सुरुवात झाली. तर हॉटेल प्रेसिडेंटला आम्ही येऊन नंतर एक इंग्रजीमध्ये मेल केला की एक वेळच्या लंचची स्पॉन्सरशिप तुमच्याकडून आम्हाला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि हॉटेल प्रेसिडेंटने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. आणि मग मला सुचलं की आता असं आपण करू शकतो. एक वेळच्या जेवणाची सोय आता हॉटेल प्रेसिडेंट मध्ये झाली. दुसरी सोय आपण आता बँगलोरमध्ये आपण ज्या दिवशी असणार तिकडचं जेवण आपल्याला कोण देणार. म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटी ज्यांचं ब्लड रक्त पुरवण्याचं वगैरे काम असतं, पण ती एक सामाजिक संस्था आहे, तर त्यांचे अनेक लोकांशी संपर्क असतील. म्हणून मी त्या राजूभाईंना विनंती केली की मला असं एक वेळच्या लंचची स्पॉन्सरशिप तुम्ही मिळवून द्या बँगलोरमध्ये कुठेही. त्यांना मी ओळखत नव्हतो, जस्ट डायल वरूनच मिळालेला नंबर होता. मग त्यांनाही फक्त वरचं हॉटेल प्रेसिडेंटचं नाव बदलून मी त्यांना पण तो मेल केला आणि त्यात मैसूर ऐवजी बँगलोर मधल्या एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही आमच्या जेवणाची व्यवस्था करावी अशा आशयाची त्यांना विनंती केली. आणि त्यांनी ती मान्य केली की मी प्रयत्न करेन आणि मी तुम्हाला कळवतो त्याप्रमाणे. त्यामुळे 2 जेवणांचा खर्च वाचला. मग मी सुरुवात केली काही टुरिस्ट कंपन्या ज्या असतात ऑर्गनाईज करतात, ज्या सहली ऑर्गनाईज करतात, तर त्यांचं बजेट मी बघायला सुरुवात केली. आणि त्यांचं बजेट खूप होता बँगलोर आणि मैसूरचा. अर्थात त्यांच्या राहण्याच्या व्यवस्था पण चांगल्या होत्या. हॉटेल वसंत पॅलेस बरोबर माझं डील झालं होतं. मी सगळं ठरवलं होतं की त्यांच्याबरोबर आपण त्यांच्याकडे राहायचं. पण त्यांच्याकडे डायनिंग स्पेस नव्हता. ते जेवण बाहेरून आणून देणार होते, नाश्ता पण बाहेरून आणून देणार होते, रूम्स वगैरे सगळ्या चांगल्या होत्या. पण मग नंतर माझी असं जस्ट डायल वरून मी जेव्हा टुरिस्ट कंपन्यांचे नंबर्स घेतले आणि काही लोकांशी बोलणं केलं, त्यात एक मराठी टुरिस्ट कंपनी मला चंद्रकांत वांगणकर यांची सापडली आणि त्यांच्या एका माणसाशी माझं बोलणं सुरू झालं. तोही नव्याने जॉईन झाला होता त्या कंपनीमध्ये आणि त्याने चॅलेंज घेतला की ही सगळी सहल मी आयोजित करतो, तुम्ही फक्त मला एवढे पैसे द्या, तर आणि मी तुमची ट्रेन पासून ते परत येईपर्यंत सगळी जेवणा खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था आमची कंपनी करेल. मग त्यांनी दिलेलं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये आणि मी काढलेलं बजेट यामध्ये फारसा फरक मला जाणवला नाही. आणि मग मला असं वाटलं की आपण याच्यामध्ये ट्रेन मधून जाताना लागणारा जेवणाचा खर्च मोजलेला नाही, येताना लागणारा जेवणाचा खर्च मोजलेला नाही. पण मी वसंत पॅलेस हॉटेलला ऑलरेडी 10,000 रुपये देऊन बुकिंग घेतलं होतं. आता ते बुकिंग कॅन्सल केलं तर ते 10,000 रुपये बुडणार, म्हणजे संघटनेचं नुकसान होणार. तेव्हा आता काय करायचं, तर मी त्या कंपनीशी याच्याबद्दल चर्चा केली. तर त्या माणसाने मला सांगितलं की ते 10,000 रुपये
अजून मी तुमच्या बजेटमधून कमी करतो, तर तुम्ही मला ते 10,000 रुपये अजून कमी द्या, पण हे काम आमच्या कंपनीला द्या. माझाही पहिला अनुभव होता, मला काहीच माहित नव्हतं हा कसा करेल, किती योग्य पद्धतीने होईल. तरी मी विश्वास टाकायचं ठरवलं आणि पहिली टूर मी त्यांना त्या कंपनीला दिली. माझ्या सगळ्या वरिष्ठांना विश्वासात घेऊन, अर्थात त्यांचा सगळ्यांचा विरोधच होता, अशा पद्धतीने रिस्क घेणं बरोबर नाहीये, पण आपण रिस्क घेऊन बघितली पाहिजे आता एकदा, असं मी ठरवलं आणि ती रिस्क घेतली. आणि मला सांगताना खूप आनंद होतो की त्याने त्या पद्धतीने ती टूर खूप चांगली ऑर्गनाईज केली. राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली, एका रूम मध्ये 4 लोक अशा पद्धतीने व्यवस्था केली. तिथे डायनिंग स्पेस त्याने वरती डायनिंग रूम गच्चीवर निर्माण केला, तिथे त्यांनी त्यांचे लोक आणून जेवण बनवलं. आणि होळीच्या दिवशी ती टूर होती, त्यामुळे होळीला त्यांनी पुरणपोळी बनवली. सगळं म्हणजे जे हवं तसं जे प्लॅन आम्ही करत होतो ते त्यांनी सगळं मान्य केलं. आणि सोलापूरवरून त्यांचं जेवण आलं, लंच आणि ब्रेकफास्ट दोन्ही त्यांनी सोलापूरवरून ऑर्डर करून मागवलं. कोणाकडून बनवून घेतलं वगैरे आम्हाला माहिती नाही. मग अशा पद्धतीने ही बँगलोरची टूर झाली. त्यात 2 हॉटेलमधली जी जेवणं झाली, हॉटेल प्रेसिडेंट इथे इतकं 5 स्टार हॉटेल होतं ते, आणि तिथे जेवणाची व्यवस्था इतकी सुंदर केली होती हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनच्या लोकांनी. आणि त्या हॉटेलचे जे मालक होते, हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष, सेक्रेटरी, हे सगळे जेवण वाढायला आले होते एका वेगळ्या आस्थेने, विश्वासाने, श्रद्धेने. त्यांना असं वाटलं की अंध माणसं आहेत, यांना आपण यांची सेवा करतो आहोत, त्या भावनेने त्यांनी केलं. पण आमच्या सगळ्या अंध मित्रांना इतकी चांगली सर्व्हिस मिळाली. नंतर इंडियन रेड क्रॉस सोसायटीने जे लंच आम्हाला स्पॉन्सर केलं बँगलोरला, ते एका मोठ्या एसी हॉलमध्ये त्यांनी ऑर्गनाईज केलं. आणि जसं हॉटेल प्रेसिडेंटने सूप पासून ते आईस्क्रीम पर्यंत जेवणात सगळं दिलं, तसं या इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या लोकांनी सुद्धा सूप पासून आईस्क्रीम पर्यंत सर्व काही त्या जेवणामधला मेनू त्यांनी दिला. आणि त्यांनी एक विशेष कार्यक्रम घडवला तिथे. कर्नाटक पॉवर ग्रीड कंपनी जी होती तिकडची, म्हणजे आपल्याकडे जसं वीज वितरक जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले, वीज वितरक, हा, सीबी, तर MSCB, तर त्यांचा जो महाराष्ट्र कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन जे होतं, तर त्यांचे चेअरमॅन त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आमंत्रित केले. आणि तो इतका छान कार्यक्रम झाला. लंच बरोबर, लंच तर झालंच, पण त्याबरोबर राष्ट्रीय दृष्टीने संघ महाराष्ट्राची ओळख कर्नाटक मधल्या त्या KPCL कंपनीच्या अध्यक्षांबरोबर झाली आणि त्यांनी या कार्यक्रमाची सगळी स्पॉन्सरशिप दिली. मी म्हणतो की ही पहिल्या तुमच्या अनुभवाची हकीकत तर तुम्ही सांगितली, आणि साक्षीदार आहे की आपण हॉटेल प्रेसिडेंट मध्ये जो अनुभव घेतला किंवा अन्यत्र घेतले, आणि केवळ ही पिकनिक नव्हती, म्हणजे होती, पण पिकनिकच्या जोडीला जे जे काही म्हणून हवं ते सगळं आपल्याला तिथे मिळालं. अगदी नॉनव्हेज जेवणापर्यंतची व्यवस्था आपण पहिल्यांदा सहलीमध्ये, आणि एक चांगली, मला आठवत एक उत्तम अशी सांगीतिक मैफल सुद्धा त्या पण टेरेसवर आपण आयोजित केली होती. आणि काही त्यावेळेच्या परिस्थितीमुळे ती आपल्याला अर्धी सोडावी लागली, पण तोही एक असा सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रयत्नही आपण त्यावेळी केला होता. विचारायचं हे की हे जे केलं आपण, म्हणजे ही पहिली पिकनिक, पण त्यापुढेही उत्तरेत, दक्षिणेत असेल, म्हणजे हैदराबाद केलं आपण, म्हैसूर केलं किंवा दिल्ली केलं, या सगळ्या सहली आपण केल्या. पण त्या सहली करण्यामागे जो एक विचार होता की आपला अनुभव विश्व संपन्न व्हायला पाहिजे. म्हणजे एकतर आपल्या अंध मित्रमैत्रिणींना घरातून सुद्धा अनेकदा अंधत्वामुळे सोबत नेणं हा भाग पालकांकडून होत नसतो. ग्रामीण भागात तर ही अडचण आणखी असेल किंवा शहरातही असते. आणि संस्थांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही ते म्हणजे वेगवेगळ्या कार्यशाळांमधून त्यांनाही ते फारसं शक्य होत नाही. इव्हन नोकरी धंद्याला लागलेल्या लोकांनाही ते शक्य होत नाही. तर आपल्याच लोकांसोबत पिकनिक केल्यामुळे त्यांना एक आपलेपणा मिळतो, एक आपण एका सुरक्षित अशा समूहात आहोत याची एक खात्री राहते. तर ह्या सगळ्याचा जो विचार याच्या मागे होता
विषयी तुम्ही थोडं बोललं तर ते एक दृष्टीनेही योग्य होईल आणि तो अनुभव नेमका लोकांपर्यंत पोहोचेल, तो विचार लोकांपर्यंत पोहोचेल. बरोबर हर्षद, तू म्हणालास तसं की सहल ऑर्गनाईज करणं ही केवळ गरज आहे, ती केवळ एक संघटनेची गरज आहे किंवा संघटनेचा एक कार्यक्रम आहे म्हणून तो केला पाहिजे. या पलीकडे जाऊन आपल्या ज्या अंध मित्र मैत्रिणींना, विशेषतः जे ग्रामीण भागातले आहेत किंवा जे एकटे एकटे राहत आहेत, ते कमवत आहेत, काही लोक कमवणारे असतात पण त्यांना फिरायला नेणारी माणसं नसतात किंवा त्यांना कोणी स्वयंसेवक भेटल्याशिवाय ते कुठे जाऊ शकत नाहीत. नातेवाईकही बऱ्याचदा त्यांना कार्यक्रमांमध्ये नेताना टाळाटाळ करत असतात. तर अशा सगळ्या मंडळींना बाहेर येऊन स्वतंत्रपणे, सुरक्षितपणे फिरता यावं, आनंद घेता यावा आणि त्याही पलीकडे त्यांचा अनुभव विश्व समृद्ध व्हावं. आपापसात भेटी झाल्याने अनेकांचे मैत्रीचे संबंध वाढले, सौहार्दाचे संबंध वाढले, अनेक लोकांचे प्रेम जुळली असतील, अनेक लोकांचे त्यातून लग्न झाले असतील. म्हणजे एकंदरच जो या मागचा जो सहल आयोजित करण्यामागचा जो भाव होता, तर एक सुखद आनंद सगळ्यांना मिळवून देणं, ओळख वाढवणं, परिचय वाढवणं आणि त्या ज्या भागात आपण जात आहोत त्या भागातल्या संस्कृतीची ओळख करून देणं, हा सुद्धा त्या मागचा महत्वाचा उद्देश होता. त्यामुळे जेव्हा आम्ही कर्नाटकात गेलो तेव्हा कन्नड भाषिक लोक जे भेटायचे, त्यांच्याशी संवाद करताना येणारी मजा किंवा त्यांचा संवाद समजावून सांगितला कोणी तर मग ते शब्द उच्चारण्यासाठी धडपड करणारे आपले लोक किंवा त्या लोकांबरोबर गप्पा मारताना येणारा वेगळा आनंद, तिकडची जी पर्यटन स्थळं होती तर त्या सगळ्या त्या ज्या संस्कृतीशी ओळख करून घेणं, तर हे सगळं जे होतं ते म्हणजे मला आठवतंय गीरला आपण जेव्हा गेलो होतो त्या फार्म हाऊसवर, तेव्हा तिथले जे त्या ठिकाणी परिसरातले जे आदिवासी आहेत त्या आदिवासींचं नृत्य किंवा आदिवासींचे जे खेळ होते त्या सगळ्याशी आपला तो जो परिचय झाला, हे आपल्याला महाराष्ट्रात राहून किंवा मुंबईत राहून किंवा कुठेही राहून इतक्या सहज नसतं आपल्याला ते अनुभवता आलं. अगदी बरोबर. म्हणजे तू आता जे गीर जंगलामध्ये आपण गेलो होतो आणि एका फार्म हाऊसवर राहिलो, रात्र 2-3 दिवस तिथे राहिलो. सोमनाथ मंदिर पाहण्याच्या उद्देशाने ती पिकनिक ऑर्गनाईज केली होती. म्हणजे सोमनाथ मंदिर जे गझनीच्या महमूदाने लुटलं, ते मंदिर नेमकं कसं आहे आणि त्याची एवढी प्रसिद्धी का आहे, तर तिथे जाऊन येण्याचा जो आनंद आहे लोकांना तो मिळावा. पण तो मिळत असताना, कारण सोमनाथ मंदिर हे अहमदाबाद पासून फार दूर आहे आणि ते रेल्वे मार्गावर नाहीये असं अनेकांना वाटत होतं. 1-2 संस्थांनी अशी सहल ऑर्गनाईजही केली होती, पण त्यांनी अहमदाबाद पासून सोमनाथ पर्यंत बसने लोकांना नेलं, त्यामुळे तिथे जवळजवळ त्यांना खूप मोठा प्रवास करावा लागला. तर लोकांना कमी त्रासाचा प्रवास व्हावा आणि आनंद अधिक मिळावा या दृष्टीने मी नेहमीच जिथे जिथे सहल ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्या आधी मी पायलट टूर करून तिकडच्या स्थानिक लोकांशी गप्पा मारून, तिकडच्या लोकांशी चर्चा करून, सगळी माहिती घेऊन मग राहण्याची व्यवस्था उत्तम आणि कमी खर्चाची व्हावी या दृष्टीने माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि याच्यात मला सातत्याने सुदैवाने यश मिळालेलं आहे. मला आठवतंय की बँगलोरची जी टूर आम्ही केली होती 2008 साली, तर त्यावेळी संस्थेकडून 110 लोक त्याच्यात सहभागी झाले होते आणि प्रत्येक वयोगटातले होते. तिथे अगदी 70 वर्षाचे वृद्ध लोक पण होते आणि पण त्याचबरोबरीने अत्यंत तरुण लोक सुद्धा, मुलं पण त्यात सहभागी होती आणि ती पिकनिक फक्त 700 की 800 रुपये आपण लोकांकडून घेतले होते 3-4 दिवसाचे. त्याच्यामध्ये इथून ट्रेनने जाण्यापासून ते परत मुंबईत येईपर्यंतचा तो सगळा खर्च त्याच्यात समाविष्ट करण्यात आला होता. खरं म्हणजे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राने 100-200 रुपयाच्या पलीकडे यापूर्वी पिकनिक केली नव्हती. महाबळेश्वरच मला वाटतं त्यातल्या त्यात झालेली महाग पिकनिक असेल जी बसने आयोजित केली होती. पण तशी ही पहिल्यांदा थोडीशी महाग वाटणारी, पण सगळ्यांना नंतर तो अनुभव घेतल्यानंतर असं वाटलं की खूप छान अफोर्डेबल अशी पिकनिक झाली. कारण हॉटेल मैसूर मधलं ते प्रेसिडेंट मधलं जेवण असेल
किंवा इंडियन रेड क्रॉसने दिलेलं जेवण असेल, किंवा तिकडे आम्ही जेव्हा सगळी वृंदावन गार्डन जेव्हा लोकांनी पाहिलं, तर वृंदावन गार्डन एवढं मोठं आहे आणि त्याच्यातला तो लाईट शो जो होता, म्युझिकल शो, तो सगळा पाहिल्यानंतर मुलांना सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि ती एकंदर पहिली राज्याबाहेरची संघटनेची सहल खूप यशस्वी झाली. त्याचं खूप कौतुक झालं. आणि त्यानंतर मला एक असा छंदच लागला की आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी खर्चामधली पण उत्तम राहण्या खाण्याची सोय देणारी अशी पिकनिक ऑर्गनाईज करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या पलीकडे या विचाराने प्रेरित होऊनच मग मी त्या राज्यातल्या लोकांना संपर्क करून त्या राज्यातल्या संस्कृतीशी लोकांची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न करत राहिलो. आणि आता जवळजवळ 12-13 सहली मी केल्या, म्हणजे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राच्या वतीने, आणि त्यानंतर एक संस्था मदतीला हवी म्हणून दृष्टी फाउंडेशनच्या वतीने अशा सगळ्या वेगवेगळ्या सहली आयोजित केल्या आणि त्या लोकांना खूप आनंद देऊन गेल्या. त्याच्या आठवणी आजही सगळीकडे लोक चर्चा करतात, त्याच्या गप्पा मारतात आपापसात भेटले की. आणि पुण्यातूनच नव्हे, महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही लोक त्याच्यात सहभागी होत राहिले. त्यामुळे खूप केल्याने देशाटन हे जे म्हणतात, हे फक्त हा सुविचार आम्ही ऐकला होता, पण तो अंमलात आणल्यानंतर तो किती योग्य आहे याचाही अनुभव माझ्या बरोबरच माझ्या सर्व सहलीत सहभागी होत असलेल्या मित्रमैत्रिणींनी घेतला आहे. आणि अनेक लोकांच्या खूप चांगले असे रिलेशन्स निर्माण झाले, खूप चांगली अशी मैत्री झाली. आणि त्यामुळे लोकांना नॉलेज शेअरिंग झालं. या राज्यातल्या माणसाला जी माहिती आहे ती महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती झाली. महाराष्ट्रातल्या लोकांच्या कडे जे अधिक ज्ञान आहे, मग टेक्नॉलॉजीतलं असेल नाहीतर आणखी इतर क्षेत्रातलं असेल, ते सगळ्यांचं आदान प्रदान झालं. आणि त्यामुळे आज सगळे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झालेले आहेत. तर ही नुसती सहल नव्हती असं मी म्हणेन. हे करत असताना आपण आणखी एक गोष्ट केली, म्हणजे आपण ज्या ठिकाणी सहल न्यायचो त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर अनेकदा प्रेक्षणीय स्थळं जी असतात तिथे जी माहिती असते ती बऱ्याचदा ती 100% डोळसमध्येच देवनागरी किंवा इंग्रजी लिपीतच लिहिलेली असते आणि ती एक वेळी एवढ्या मोठ्या समूहाला वाचून दाखवणं वगैरे शक्य होत नाही आपल्याला, स्वयंसेवक जरी आपल्याकडे असले किंवा तशा सोयी असल्या तरी. म्हणून याच्यावर म्हणजे हा मार्ग सुद्धा तुम्हीच सुचवला होता, मला आठवते चांगलं. ती संकल्पना ही तुमचीच होती. आपण ब्रेल लिपीतून ह्या आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणची थोडक्यात माहिती जरी आपण आपल्या सगळ्या सहलीत सहभागी असलेल्या मंडळींना आपण द्यायला हवी. आणि आपला कार्यक्रम तर आपण द्यायचोच, पण त्या कार्यक्रमासोबत त्या आपण ज्या ज्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार त्या स्थळांची थोडक्यात माहिती आपण द्यायचो. आणि हे जे आपलं म्हणजे काम होतं किंवा ही जी आपली कन्सेप्ट होती, ही जी संकल्पना होती, याचाही म्हणजे याविषयी खूप चांगलं वाटलं हे आपण जे केलं ते. आणि त्याचंही लोकांना तोंड भरून कौतुक केलं. तर हे कसं सुचलं, म्हणजे असं आपण केलं पाहिजे हे डोक्यात येण्यासाठी त्याची एक मनात काही पूर्वपीठिका असावी लागते किंवा काहीतरी आपल्याला वाटावं, ते नेमकं काय होतं हे सर्वांसाठी सांगतं बरं. ब्रेल मध्ये सगळी माहिती देण्याचं जे गोष्ट आहे ती मला कशी सुचली, तर मी पायलट टूरला जात असताना जेव्हा मी सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना स्वतः भेटी देत होतो. कोणती स्थळं अंधांसाठी सुगम्य आहेत, तिथे अंधांना पाहण्यासारखं खरंच काही आहे की नाही, हे मी आधी त्याचा शोध घेत होतो. पण त्यातली अनेक ठिकाणं अशी होती की जी खूप प्रसिद्ध ठिकाणं आहेत, त्यामुळे ती पाहिलीच पाहिजेत, तिथे भेटी दिल्याच पाहिजेत. परंतु त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर त्या वास्तूची एकंदर निर्मिती कशी झाली आहे, त्याची उंची किती आहे, त्याची लांबी किती आहे, त्याला किती खर्च लागला, त्याचा बांधकाम खर्च किती आला असेल, हे सगळं जे तिथे कोरलेलं होतं आणि जे वेबसाईटवरही मला सापडलं. तर मी असं ठरवलं की वेळापत्रक सहलीचं देता सहलीच्या वेळापत्रकामध्येच आपण जी ठिकाणं पाहणार आहोत त्या सगळ्या ठिकाणांची इत्थंभूत माहिती आपल्या अंध मित्रांना जर आधीच दिली तर तो ठिकाण पाहताना
त्याचा आनंद द्विगुणित होईल. हे ठिकाण आपण जे पाहतो आहोत, कारण एखाद्या मंदिराच्या दरवाजाला नुसता हातावला किंवा सोमनाथ मंदिर आपण पाहायला गेलो तर तिथे गेल्याचा आनंद वेगळा आहे. तिकडे येणाऱ्या अगरबत्तीचा वास असेल किंवा तिकडे त्या लोकांची एकंदर जी दर्शन घेतानाची भक्ती भावना असेल, हा सगळा अनुभव आपण घेतोच. जसं आम्ही उज्जैनीला गेलो तेव्हा जे महाकाल मंदिरात गेलो त्यावेळी सातत्याने लोक जे शंकराच्या नावाचा जयघोष करत होते, तेव्हा आपली अंध मंडळी सुद्धा अत्यंत उत्साहाने चैतन्याने महादेवांच्या नावाचा जयघोष करत होते, घोषणा देत होते आणि त्याचा एक वेगळा आनंद त्या वातावरणाचा होता. पण महाकाल मंदिराच्या नुसत्या दरवाजाला हात लावून किंवा आतल्या भिंतीला हात लावून ते महाकाल मंदिर सगळंच्या सगळं अंध माणसाला समजणं शक्य नाहीये. जे डोळस माणसाच्या एका दृष्टिक्षेपात सगळं त्याला समजतं तसं अंध माणसाला समजू शकत नाही. म्हणून त्याची संपूर्ण माहिती त्याच्या निर्मिती क्षमता प्रक्रियेपासून ते त्याच्या बांधकामाच्या सगळ्या त्यातल्या वैशिष्ट्यांसह ती माहिती ब्रेलमध्ये अंध व्यक्तींना द्यावी असा विचार माझ्या मनात आला आणि वेबसाईटवर असलेली त्यांची माहिती त्यांच्या इतर ठिकाणी किंवा त्या त्या राज्याच्या पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर त्या त्या प्रेक्षणीय स्थळाची जी जी माहिती उपलब्ध होईल ती कट शॉर्ट करून याच्यात मला हर्षदचं खूप सहकार्य झालं. त्यातले महत्वाचे मुद्दे घेऊन हर्षदने ते सगळं एकत्र केलं आणि मग आमची पहिलं सहलीचं वेळापत्रक जेव्हा आम्ही दिलं ते साधारण लोकांची गाडीत बसल्यापासून ते वेळापत्रक मिळाल्यानंतर सुरुवात ती वाचण्यापासून व्हायची आणि लोकांना खूप मजा यायची की आता काहीतरी काम पण लोकांना मिळालं आणि आपण जिथे जाणार आहोत त्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची आधीच माहिती त्यांना झाली असल्यामुळे ते पाहताना त्यांचा विशेष आनंद व्हायचा आणि त्यांना जर त्या ब्रेल याच्यामध्ये जर सांगितलेलं असेल की ते एवढे खांब आहेत, एवढ्या उंचीचे खांब आहेत लिहिलेलं असेल तर ते खांब पाहण्याची पण उत्सुकता त्यांची व्हायची किंवा ती एक विशिष्ट गोष्ट पाहता यावी हात लावून. कारण जे डोळस लोक अनेक गोष्टी सांगू शकत नाहीत किंवा दाखवू शकत नाहीत, पण त्या अंध माणसाला जर आधीच माहिती असेल की या मंदिरात अमुक एक ठिकाणी अमुक एक गोष्ट कोरलेली आहे तर ती गोष्ट औत्सुक्याने ते पाहण्याचा प्रयत्न करत होते. तर हा एक विशेष लाभ त्यामुळे झाला आणि त्यामुळे या सहली अधिक उपयुक्त झाल्या. त्या सहलीत सहभागी होणाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आणि पर्यटनामागचा हाच खरा विचार आहे की उद्या जर पर्यटन दिन आपण साजरा करणार आहोत तर महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व पर्यटन संस्थांनी किंवा पर्यटन केंद्रावरच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अंध अपंग व्यक्तींना सुद्धा हे सगळी स्थळं सुगम्य कशी होतील त्या दृष्टीनेच हे ब्रेल मधलं सहल नियोजन पत्र देण्याची संकल्पना अस्तित्वात आली. ती अंमलात आल्यानंतर लोकांना त्या सगळ्या सहलीचा आनंद घेताना खूप मजा आली आणि लोकांनी ती सगळी संकल्प जी काही नियोजन पत्र होते ते शेवटपर्यंत सांभाळून ठेवले. अनेक लोकांनी त्याचा जेवणासाठी नंतर वापर केला असेल. अर्थात त्याच्यावर खर्च फारसा झाला नाही आपला, पण लोकांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्यांचं मनोरंजन होता त्यांचं ज्ञानवर्धन सुद्धा व्हावं आणि खऱ्या अर्थाने त्यांना ती पर्यटन स्थळ पाहिल्यासारखं वाटावं यासाठी केलेला तो उपक्रम आणि सुगम्य उपक्रम म्हणेन मी. ब्रेल लिपीतून त्यांना ते वाचायला मिळालं, त्याचा त्यांना खूप लोकांना खूप फायदा झाला आणि ब्रेल लिपीचाही त्या निमित्ताने खूप चांगला असा वापर झाला असं मी म्हणेन. आणि ही संकल्पना संघटनेच्या वरिष्ठांना जेवढी आवडली तेवढी संघटनेच्या सहलीत सहभागी होणाऱ्या अनेक सदस्यांनाही ती माहिती खूप बोधप्रद ठरली आणि त्यामुळे ही संकल्पना आता सातत्याने आम्ही राबवत आहोत. आता काही महाराष्ट्राबाहेरचे लोक सहभागी होऊ लागल्यामुळे आम्ही आता ती जी भाषा आहे ती आता हिंदी भाषा सुरू केली आहे आणि ते नियोजन पत्र जे आहे सहल नियोजन पत्र ते आम्ही आता हिंदीतून देऊ लागलो आहोत कारण त्यांनाही त्याचा आनंद मिळाला पाहिजे.
त्यांनाही ते वाचता आलं पाहिजे. आणि मग डोळस लोक जे सहभागी होतात त्यांना तेच आपण देवनागरी लिपीतून सुद्धा उपलब्ध करून देतो. म्हणजे मग डोळस लोकही ते वाचतात आणि अंध लोकही ते वाचतात. आणि डोळस लोक मग त्या अंध लोकांना ते ठिकाण जे आहे दाखवत असताना विशेष सहाय्य करतात, ते नीट दाखवतात. असाही अनुभव आम्हाला आला. आणि त्यामुळे ही एक कॉन्सेप्ट सगळ्याच सहल नियोजनकर्त्यांनी राबवावी असं मला वाटतं. म्हणजे आपण जे शैक्षणिक सहल असं जे नाव द्यायचो किंवा नाव देतो, सार्थ ठरवणारी अशी ही संकल्पना होती असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यातून ज्ञानवर्धनही व्हायचं. प्रत्यक्ष आपल्याला ते बोर्ड वाचता येत नाहीत, ते फलक वाचता येत नाहीत, तेव्हा ते आधीच लोकांच्या हातात ती माहिती असल्यामुळे लोकांना त्याची उत्सुकता जशी वाटायची तसं ते ज्ञानवर्धकही ठरलं. त्यांना ती माहिती त्यांना मिळत गेली. पुढे जाताना मी तुम्हाला विचारेन असं की आपण जशा दक्षिणेत सहली केल्या तशा उत्तरेत केल्या, महाराष्ट्रातही 1-2 सहली आपण केल्या, तर अनेक अनुभव आलेले असतील या सगळ्या सहलींमध्ये, सहलीच्या मध्ये आणि सहलींमध्ये. तर त्या अनुभवांविषयी बऱ्या वाईट अनुभव म्हणजे जे तुमच्या मनात खास ठसले असतील, बसले असतील, ते अनुभव आठवताना तुम्हाला कधी आनंद किंवा कधी वैषम्य वाटत असेल की हा अनुभव आपल्याला असा अनुभव आपल्याला यायला नको होता, किंवा हा एक असा अनुभव आहे की जो आपल्यासाठी कायम अविस्मरणीय आहे. तर अशासारखे काही अनुभव आले असतील तर त्या आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगा. अनुभव खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आले. पायलट टूर मध्ये सुद्धा आले आणि प्रत्यक्ष सहल करत असताना सुद्धा आले. मला सांगायला आवडेल, पहिली जी दिल्ली आग्रा मथुरा ही जी टूर आपण ऑर्गनाईज केली, राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्राच्या वतीनेच ही ऑर्गनाईज केली होती. तर त्या सहलीमध्ये दिल्लीला जेव्हा मी पिकनिकच्या साठी पायलट टूरला गेलो, तेव्हा एका हॉटेल बरोबर माझं सगळं डिस्कशन झालं होतं. त्यांच्याबरोबर जायचं हेही ठरलं होतं, त्यांच्याकडेच राहण्याची व्यवस्था करायची. पण हे करत असताना मला हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनचा प्रेसिडेंटचा मोबाईल नंबर मला जस्ट डायल कडून मिळाला. आणि मग मी त्यांची कपूर म्हणून होते, तर त्यांची भेट घ्यायचं ठरवलं आणि त्यांची अपॉइंटमेंट फोनवरून मिळाली. मला पहिल्यांदा खूप आनंद झाला की अरे हे कसं शक्य आहे की एवढ्या मोठ्या माणसाने, त्याची खूप हॉटेल्स उत्तरेमध्ये आहेत आणि ते अध्यक्ष आहेत हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनचे, त्यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसाला आता अपॉइंटमेंट दिली आहे, तर आपण त्यांच्याकडे काय मागायचं, काय सांगायचं. तर त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो आणि जो फंडा मी बँगलोरमध्ये वापरला होता तोच मी सुरू केला की आता मला दिल्लीत जायचंय, दिल्लीत राहण्याची व्यवस्था हवी आहे. नंतर मला उत्तरेत जायचंय, म्हणजे आग्र्याला जायचंय ताजमहल बघायला, तर मला ताजमहलच्या आसपास जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे. मला मथुरेत जायचंय, म्हणजे आग्रा आणि मथुरा एका दिवशी करायचं असेल तर मथुरेत येताना डिनरची व्यवस्था झाली पाहिजे. आता हे सगळं कसं शक्य आहे, तिकडचे हॉटेल्स मला माहिती नव्हते. आणि मी कपूर साहेबांशी या संदर्भात बोलल्यानंतर त्यांनी लगेच नॉर्थ इंडियन रेस्टॉरंट असोसिएशन, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या रेणुका मॅडमशी माझं बोलणं करून दिलं आणि त्यांना सांगितलं की यांना आग्र्यामध्ये आणि मथुरेमध्ये डिनर आणि लंचची व्यवस्था करून द्या. आणि मग त्यांनी ते खरंच आश्चर्य वाटेल असं की आग्र्यामध्ये अमर ताज नावाचं, ताज ग्रुपचंच एक हॉटेल आहे, खूप मोठं हॉटेल आहे, तर त्या हॉटेलमध्ये जेवणाची आमची व्यवस्था केली. आणि मुळात आम्ही दिल्लीवरून ताजला पोचायला उशीर झाला. ताजला पोचल्यानंतर ताजमहलला पुन्हा कधी लोक येणार नाहीत, तेव्हा लोकांनी ताजमहल तरी नीट बघून घ्यावं या दृष्टीने घाई पण आम्ही केली नाही. म्हटलं आजच्या दिवसात नुसता ताजमहल बघून झाला तरी चालेल, पण लोकांना ताजमहल नीट बघता यावा. खरं दुपारच्या 1-1:30 वाजता आम्ही ताजमहलला पोचलो आणि त्यांचे सगळे सोपस्कार आटोपून तिथे पोचायचं म्हटल्यानंतर खूप वेळ झाला. ताजमहल लोकांनी बघितला आणि मग लंचच्या ठिकाणी पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे साधारण 5 वाजले.
आणि तरी सुद्धा त्या अमरताज हॉटेलचे मालक तिथे उपस्थित होते आणि आमची वाट पाहत होते. त्यांनी गरमागरम जेवण तर आम्हाला सगळ्यांना सर्व केलं, परंतु आमच्यामध्ये जे काही वृद्ध अंध होते त्यांना स्वतःच्या हाताने त्यांनी भरवलं जेवण. त्यांना अधिक हवं त्या गोष्टी त्यांनी दिल्या, स्वतः आणून दिल्या, स्वतः सर्व केलं. तर हा एक अनुभव खूप वेगळा होता. आणि तसंच मथुरेला रात्रीचं डिनर घ्यायला आम्हाला जवळजवळ रात्री पोचायला 1 वाजला. कंट्री इन रिसॉर्ट नावाचं खूप मोठं रिसॉर्ट आहे, ज्याची किंमतही खूप आहे, ज्याच्याकडे रात्री 1 दिवसाचा पॅकेज 5 ते 7 हजार रुपयाचा आहे. या रिसॉर्टमध्ये रात्री 1 वाजता आम्हाला डिनर मिळालं आणि तेही त्यांनी आम्हाला खूप गरम गरम, खूप मनापासून जेवण त्यांनी सर्व केलं, तेही फ्री ऑफ कॉस्ट. आणि तेही सूप पासून ते आईस्क्रीम पर्यंत सगळं त्याच्यामध्ये समावेश होता. म्हणजे संध्याकाळी 5-5:30ला अमरताज हॉटेलमध्ये जेवलेली मंडळी पुन्हा 1 वाजता जेवायला नको म्हणत होते. आता काय झोपायचंच आहे जाऊन, खूप कंटाळा आलाय. पण तरी सुद्धा जेवण बघून नंतर लोक उतरले की अरे खूप छान जेवण आहे, चांगलं आहे, चला थोडंसं खाऊया. आणि म्हणून बसमधले बसलेले सुद्धा लोकांनी उठवून आणलं आणि जेवायला लावलं आणि सगळ्यांना खूप चांगला आनंद मिळाला त्या जेवणाचा. त्या दिल्लीमध्ये आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं त्याच वेळी मला असं वाटत होतं की गुजरात भवन नावाची तिथे एक वास्तू आहे, खूप चांगली व्यवस्था आहे तिथे. AC रूम्स आहेत, खूप मोठा कॅम्पस आहे, त्यांचेच एक कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीन मध्ये जेवणाची व्यवस्था खूप छान आहे, तेही कॅन्टीन AC आहे. इथे माझ्या अंध मित्रांना मला राहण्याची व्यवस्था करता आली तर किती बरं होईल असं मला वाटलं. पण ते गुजराती लोकांसाठीच ते लोक व्यवस्था द्यायचे. पण मग मी त्यांना विशेष पत्र लिहिलं, मेल केला, त्यांच्या सेक्रेटरींशी बोललो आणि आश्चर्य असं की त्यांनी गुजरात भवन मध्ये आम्हाला राहण्याची व्यवस्था दिली. आणि मग ती टूर इतकी रोमांचक झाली, आनंददायी झाली. म्हणजे राहण्याची व्यवस्था उत्तम झाली, खाण्याची व्यवस्था उत्तम झाली आणि फिरणं जे होतं ते मथुरा, आग्रा आणि दिल्ली मधली सगळी पर्यटन स्थळं अंधन मंडळींनी जेव्हा पाहिली तेव्हा सगळ्यांना त्याचा खूप आनंद झाला आणि खूप एन्जॉय केलं लोकांनी. तर असे म्हणजे अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. ते टप्प्याटप्प्याने पुढे मी अजून सांगेनच. पण वाईट अनुभव म्हणाल तर तसे फारसे वाईट अनुभव नाही आले. 1-2 ठिकाणी म्हणजे वाईट म्हणता येणार नाही त्याला. पण आम्ही माउंट आबूला जेव्हा एक टूर ऑर्गनाईज केली होती तेव्हा भाग्यलक्ष्मी हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती. आणि ज्या हॉटेलमध्ये मी व्यवस्था करतो त्याला मी एक लेखी अनुबंध करून घेतो, करार करून घेतो संस्थेबरोबर. त्याच्या लेटर हेडवर लिहून घेतो की तो किती रुपयात काय व्यवस्था देणार आहे आणि मेनू काय असणार आहे, राहण्याची व्यवस्था तो कशी देणार आहे, त्यामध्ये काय काय सोयी सुविधा देणार आहे. त्यात जर त्याने कमी केलं तर त्याला मी पैसे त्या पद्धतीने त्याने ठरवलेले पैसे मी देत नाही. तर अशी भाग्यलक्ष्मी हॉटेलमध्ये आम्ही एक वेळ संध्याकाळच्या जेवणामध्ये असं कढी खिचडी आणि सगळं पूर्ण मेन्यू ठरवला होता. पण त्या हॉटेल मालकाने माहित नाही, कारण त्याने फक्त कढी खिचडी एवढंच डिनर तयार केलं आणि तेवढंच सर्व केलं लोकांना. जेवण चांगलं, कढी खिचडीची चव चांगली होती, राजस्थानी कढी होती, चांगलं लोकांना तर छान वाटत होतं. पण जेव्हा लोकांनी मला येऊन सांगितलं की अरे आज चपाती भाजी नाहीये का, अजून स्वीट नाही, काय नाही, नुसती कढी खिचडी कसं काय जेवण तू ठेवलं. तर मग मला माहित नव्हतं, तोपर्यंत मी जेवण केलं नव्हतं. मग मी त्या मालकाला भेटलो, त्याला विचारलं तू असं का केलं असतं. तो म्हणे मुझे ऐसा लगा कि आप लोग ऊपर घूमकर आओगे, दोपहर को खाना खा लिया होगा तो फिर आपको अभी हल्का खाना देना चाहिए. मी म्हटलं अरे जे लिहिलं होतं ते तू मला द्यायला पाहिजे ना. आमचे लोक कढी खिचडीच नुसतं, ज्याला कढी खिचडी खायची तो कढी खिचडी खाईल, ज्याला पूर्ण जेवण करायचं तो पूर्ण जेवण करेल. पण तू स्वतःहून विचार करून जेवण का कमी केलं. मग त्याला मी त्या संदर्भात खूप झापलं आणि त्याला सांगितलं की मी ठरलेले पैसे तुला देणार नाही. आणि त्या
वेळी त्याने मग खूप माफी मागितली. सगळ्या इतर मित्रांनी मला खूप समजावलं की जाऊ दे, आता जे झालं ते झालं. पण संघटनेच्या पैशांचा प्रश्न होता. ते ठरलेले जे काही 100-125 रुपये त्या जेवणाचे होते, तर मी त्याला सांगितलं मी याचे फक्त 50 रुपये देणार. आता जर माझ्या लोकांना अर्धपोटी तू झोपवलं, उपाशी ठेवलं, कढी खिचडी हा पूर्ण मेन्यू नाहीये माझ्या जेवणाचा, आणि ठरलेल्याप्रमाणे तू जो केलेला करार आहे तो मोडलेला आहे. आणि मग त्यांना त्याप्रमाणेच मी पैसे दिले. पण हा एक अनुभव मला त्यावेळी वाईट म्हणता येणार नाही, पण त्या माणसाने घेतलेला निर्णय, स्वतःहून घेतलेला निर्णय, पण त्याच्या वेळी आपण एक निश्चित भूमिका घेतली पाहिजे. आणि संघटनेच्या वतीने आपण जेव्हा लोकांचे पैसे घेऊन त्यांना घेऊन येतो तिथे, तर आपलं कर्तव्य आहे की लोकांना सगळ्या सोयी सुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत. तर त्याची ती काळजी मी घेतली आणि ते त्याला भरपूर दम दिला, ओरडलो, त्याचे पैसेही कमी केले आणि संघटनेचे पैसे त्या निमित्ताने मी वाचवले. प्रकाश, म्हणजे या या अशासारख्या प्रसंगांमध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या परीने जे काही त्या बाबतीत करणं ते केलं हे खरंय, परंतु अशा वेळी तुम्हाला काही तुमच्या मित्रांनी तुम्हाला समजावलं की हे जे आहे ते आपण स्वीकारू म्हणून, पण असंही होत असेल की नाही, आपण आपला जो काही लौकिक आहे किंवा आपलं जे काही एक म्हणजे या पद्धतीने आपण हे सगळं आयोजन करतो, त्यात जेव्हा काही तरता येते किंवा काही कमीपणा येतो किंवा अपूर्णता येते, त्यावेळी जो प्रतिसाद असतो मध्ये सहभागी असलेल्या लोकांचा, त्याविषयी तुमचं काय निरीक्षण आहे? सुदैवाने अशा अनुभवातून गेलेले जे मित्र आहेत ते माझ्या बरोबर सातत्याने राहिलेले आहेत. सहलीतली संख्या, मग ती राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राची असो किंवा दृष्टी फाउंडेशनच्या वतीने केलेली सहली असो, सहलीतली संख्या ही कधीही कमी झाली नाही, 100पेक्षा कधीही कमी झाली नाही. आता जाता मला एक अनुभव आठवला हर्षद. आम्ही गुजरातमध्ये 2011 साली बहुतेक सहल आयोजित करायचं जेव्हा ठरवलं, अहमदाबाद, गांधीनगर या विभागातली ठिकाणं दाखवायची, तर त्यावेळी आम्हाला दिलेला जो बजेट होता तो बजेट फार कमी होता आणि त्या बजेटमध्ये ती सहल झाली पाहिजे. तर आता ते कसं शक्य आहे गुजरातमध्ये? तर त्यावेळी मी खूप प्रयत्न करत होतो की हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रेसिडेंटला भेटण्याचा प्रयत्न करूया. आणि पायलट टूर मध्ये आमच्या आता जाण्याची वेळ झाली, संध्याकाळी आमची साधारण 7 वाजता अहमदाबादवरून मुंबईला निघण्याची वेळ होती, परंतु अजूनही आम्हाला त्यांची अपॉइंटमेंट मिळाली नाही. आणि अचानक मला फोन आला साधारण 3:30-4 वाजता. गांधीनगरमध्ये सोमानी साहेबांनी आपल्याला अपॉइंटमेंट दिलेली हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनला. तर आता गांधीनगरला जायचं आणि परत अहमदाबादला यायचं, तर आपल्याला ती गाडी चुकणार. पण मी म्हटलं चालेल, गाडी चुकली तरी हरकत नाही, आपण दोघे तिघेच आहोत, आपण वेगळ्या मार्गाने किंवा जसं जमेल तसं आपण जाऊ, पण आपण त्यांची भेट घेतली पाहिजे. आणि मग आम्ही त्यांना भेटायला गांधीनगरला गेलो, त्यांची भेट घेतली आणि त्यांना सोमानी साहेबांना सांगितलं की मला राहण्या खाण्याची व्यवस्था हवी आहे आणि माझ्या अंध मित्रमैत्रिणींना जे ग्रामीण भागातले आहेत, ज्यांनी वातानुकूलित सोयी कधी उपभोगलेल्या नाहीत, फार कमी लोकांना अशा सोयी मिळालेल्या आहेत, तर त्यांना उत्तम सोयी काय असतात हे त्यांना पाहता यावं, या दृष्टीने तुम्ही मला एखाद्या हॉटेलला रेकमेंड करा किंवा आम्ही जी हॉटेलला पाहिलेली आहेत त्या हॉटेलांना तुम्ही तुमचं पत्र द्या आणि त्यांना सांगा की कमी खर्चामध्ये यांची व्यवस्था करा. तर सोमानी साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि ते मला म्हणाले की मेरे पास एक होटल है, वो आप देख लो और वो आपको यदि पसंद आता है तो वहां हम लोग आपके अफोर्डेबल बजट में व्यवस्था करेंगे. तर मी म्हटलं ठीक है, तो कहाँ है आपका होटल? नहीं, आप जहां बैठे हो वहीं पे आपको ये आदमी दिखा देगा. तर त्यांनी आम्हाला नेऊन मग दाखवलं. सिंधू पॅलेस नावाचं एक त्यांचं कार्यालय होतं, तिथे स्पेशल रूम्स होत्या सगळ्या. त्यांनी ऍक्च्युली तो लग्नाचा हॉल होता, पण तिथे 15-20 रूम्स त्यांनी बांधल्या होत्या आणि 5 स्टार क्वालिटीच्या सगळ्या व्यवस्था त्यामध्ये होत्या. फ्रीज पासून एसी पर्यंत, गिझर पासून सगळ्या व्यवस्था तिथे होत्या. इंटरकॉम सुद्धा रूम मध्ये होते
आणि मग मी म्हटलं बापरे, आता हे सगळं छान आहे, पण आता आपल्याला याचे पैसे कसे परवडतील. मग त्यांच्याकडे तरी आम्ही गेलो. सोमानी साहब, ये तो हमने देख लिया है, रूम भी बहुत अच्छे हैं, ये परिसर भी बहुत अच्छा है, तो आप बताइए कि हमें अभी इसका बजट क्या देना पड़ेगा, कितना पैसा लगेगा. तो ते म्हणे आपको बजट अभी अफोर्डेबल होगा कि नहीं मुझे पता नहीं, लेकिन इसमें आपको 0 पैसा लगेगा. अब मला खूप आश्चर्य वाटलं आणि मला कळलं नाही का हा माणूस बोलतोय रे खरं आहे का. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ये मैंने अभी अभी बनाया हुआ है और इसका इनॉग्रेशन अभी मुझे करना था, आप लोग अभी आ गए हो, तो मैं चाहता हूं कि आपके ही रहने से इसका इनॉग्रेशन हो जाए. मैं यहाँ पर रहने का एक पैसा भी नहीं लूंगा और यहाँ का खाना भी मैं आप सबको, मेरा एक होटल है वहां से आपको खाना आएगा आणि ते 3 स्टार हॉटेल आहे अहमदाबाद गांधीनगर मधलं. त्याचं आता मला नेमकं नाव आठवणार नाही, पण त्या हॉटेलमधून, ते त्यांचंच हॉटेल होतं. मग सकाळ संध्याकाळ नाश्ता जेवण त्या ठिकाणी त्यांचं यायचं, बुफे लागायचा तिथे. आणि मग त्यांनी त्या व्यवस्था आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिल्या आणि ती सहल आमच्या अंध मित्रमैत्रिणींसाठी इतकी आनंददायी झाली. त्यांच्या रूम मध्ये अशा व्यवस्था ज्या 5 स्टार हॉटेल्समध्ये असतात त्या त्यांना अनुभवायला मिळाल्या. आणि त्या सहलीची किंमत आम्ही 400 ते 500 रुपयेच ठेवली होती. जो हॉटेलला लागणार, जो ट्रॅव्हलवर होणारा एक्सपेन्सेस आहे, प्रवासावर होणारा खर्च आणि बसेसवर होणारा खर्च, हे सगळं. मग अक्षरधाम मंदिरमध्ये सुद्धा आम्ही एक जेवण स्पॉन्सरशिप मिळवली इंडियन रेड क्रॉस सोसायटीने. जेव्हा त्यांनी आम्हाला बँगलोर मदत केली की मी ज्या शहरात गेलो की तिकडे मी इंडियन रेड क्रॉस आणि हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन या 2 संस्थांना भेटून व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न करत राहिलो आणि त्याच्यातून त्या व्यवस्था खूप चांगल्या अशा झाल्या. तर सांगायचं होतं ते, तुझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की लोकांनी सातत्याने आमच्यावर विश्वास ठेवला आणि लोक आपल्याबरोबर येत राहिले, सगळ्या सहलींमध्ये आले. माझ्या एका अशोक चुडासमा नावाच्या गरीब फेरीवाल्या मित्राने मला एक विनंती केली होती की मुझे लगता है कि मुझे विमान में बैठना है और मेरा विमान में बैठने का सपना सिर्फ तुम साकार कर सकते हो. तर ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली की अरे यार, या माणसाला विमानात कधी बसता येईल. मला नोकरी लागूनही मी माझ्या विमानात बसायला, मला माझी 40 क्रॉस केल्यानंतर मी विमानात बसलो स्वखर्चाने. याला मी विमानात बसवायचं असेल तर मला काय करता येईल. तर मग हा बोरिवलीच्या ब्रिजवर नोटबुक विकणारा माणूस, अशा काही लोकांना मी सहलीमध्ये सहभागी सातत्याने करत राहिलो. त्यासाठी मी लागणारे जे पैसे आहेत, म्हणजे तुम्ही, म्हणजे हा एक पैलू आहे असा की बऱ्याचदा आपल्या सगळ्या आयोजनावरती एक ज्याला आपण म्हणू मागून का होईना पण एक टीका होत होती की यांच्या सहली या श्रीमंतांसाठी असतात किंवा जे सुखवस्तू आहे, श्रीमंत आहेत तेच यांच्या सहलीला जाऊ शकतात. पण अनेक अशा अंध फेरीवाल्यांना असेल किंवा ज्यांना हे नाही, जे आपण सर्वांसाठी जो काही ठेवायचो, जे काही आपण कॉन्ट्रीब्युशन ठेवायचो, ते न परवडणाऱ्या अशा व्यक्तींना प्रत्येक सहलीत आपण सहभागी करून घेतो. त्यामुळे तुमचा एक विचार होता आणि तो विचार म्हणजे तुम्ही सांगताय खूप महत्वाचा आहे की आपण जेव्हा जातो तेव्हा सांगतो की आपल्या बरोबर कोण काय प्रकारची लोक येणार आहेत आणि ह्या आपल्या समाजातल्या सगळ्यात म्हणजे आपल्यापेक्षा ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा लोकांनाही जे काही अनुभवत आहोत त्या अनुभवात सहभागी करून घेणं ही एक वेगळी दृष्टी आहे आणि त्यातून ते घडत होतं. तर त्याविषयी बोलत फक्त एक मला ते निदर्शनास आणून द्यायचं होतं की हा एक मोठा वेगळा पैलू या सगळ्या सहल आयोजनामागे हा, आणि तो सातत्याने राहिलेला आहे. म्हणजे तो पिकनिक मध्ये तुम्ही तो प्रकार झालेला आहे. बरोबर हर्षद. तर मला सातत्याने माझ्याबद्दल अशीच ओरड लोक करायचे की याच्या सहली खूप महाग असतात, पण मोठ्या लांबवरच्या ठिकाणी गेलो तर होणारा जो खर्च आहे तो खर्च तर आपल्याला करावाच लागणार आहे. म्हणजे राहण्याचा खर्च आहे, प्रवासाचा खर्च आहे, त्यात तर आपल्याला काही कमी करता येत नाही आणि त्यातून मग पैसे कमी करता येत नाहीत. मी त्यासाठी जो मार्ग अवलंबला होता, तिकडे हॉटेल्स मधली जेवण स्पॉन्सर मिळवायचे
तर तो एक प्रयत्न करता करता मला असं सुचलं की जे आमचे फेरीवाले बंधू भगिनी आहेत, जे अल्प उत्पन्न धारक आहेत, ते हा अनुभव कसा घेऊ शकतील, तर त्यांना तो कसा द्यायचा. तर त्यासाठी मग मी एक नवीन संकल्पना आणली की यांचा खर्च करणारे डोनर्स शोधायचे. समजा एखाद्या पिकनिकला 2200 रुपये जर मी आकारत असेल, तर त्या एका माणसाचे 2200 रुपये देणारा दुसरा डोनर शोधायचा आणि त्या माणसाला त्या सहलीमध्ये आयोजित करून घ्यायचं. तर किमान 10 लोक तरी असे फेरीवाले गटातले किंवा अल्प उत्पन्न गटातले किंवा ग्रामीण भागातले लोक असले पाहिजेत. हा सातत्याने माझा त्यामागचा विचार राहिला आणि मग मी यासाठी प्रयत्न करत राहिलो. आणि मग पहिल्या पिकनिक पासून ते आत्तापर्यंत प्रत्येक पिकनिकमध्ये किमान 10 ते 15 अशा अंध फेरीवाल्यांना त्याच सगळ्या सुखसोयी देऊन, म्हणजे त्याच्यात त्यांना काही दुजाभावाची वेगळी वागणूक आम्ही कधी दिली नाही, त्यांना कमीपणाचं वर्तन किंवा त्यांच्याबद्दल कधी वेगळं वर्तन केलं नाही किंवा त्यांना असं कधी सांगितलं नाही की तुला आम्ही फ्री आणलेलं आहे किंवा कमी पैशात आणलेलं आहे, त्यामुळे तू जास्त असं करू नको, तसं वागू नको, असंही कधी केलं नाही. जो इतर लोकांना हक्क आहे, अधिकार आहे सहलीत सहभागी झाल्यानंतर, तो समान अधिकार त्या सगळ्यांना मिळावा यासाठी फक्त आम्ही त्यांना एक वेगळे स्पॉन्सर शोधायला सुरुवात केली. आणि मग तेव्हापासून त्या सहलीमध्ये मला आठवतं की माझ्या बँगलोरच्या सहलीपासून ते आता मी लेटेस्ट पालघरला केलेल्या छोट्याशा सहलीपर्यंत सगळ्या सहलींमध्ये मी माझ्या अंध फेरीवाल्या मित्रांना सहभागी केलेलं आहे. आणि अशोक चुडासमा हा त्यातला असा माणूस आहे की तो प्रत्येक सहलीत नुसती ऑर्गनाईज झाल्यानंतर तो पहिल्यांदा त्याचं नाव देऊन टाकतो. त्याला भरायला लागणारे पैसे किती आहेत, कुठून भरणार हे माहित नसतं आणि त्याचा इतका विश्वास असतो की प्रकाश भाई कुछ भी करेंगे और मेरे लिए जगह बनाएंगे, मेरा पैसा कहीं से भी वो स्पॉन्सरशिप से लाएंगे, असा जो त्याने विश्वास माझ्यावर सातत्याने दाखवला. आणि मग त्यातूनच मी प्रत्येक वेळी अशा माझ्या अंध फेरीवाल्या मित्रांना कमी पैशात त्यांना तो आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करत राहिलो. आणि म्हणून मग मी त्याला विमानात बसवण्याचं त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी कूर्ग आणि मैसूरची टूर ऑर्गनाईज केली. आणि 8,500 रुपये जरी मी त्याच्यातले घेतले तरी त्या मंडळींकडून मी खूप कमी पैसे घेतले, म्हणजे जवळजवळ 1/4 किंवा 20%. कारण अगदीच फ्री त्यांना घेतला तर त्यांनाही त्याचा आनंद मिळणार नाही किंवा तेव्हा लोक वेगळ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहू नये. अर्थात हे मी कधी कोणाला सांगितलं नाही की त्यांच्याकडून मी किती पैसे घेतो, परंतु जेवढी मला स्पॉन्सरशिप अवेलेबल होईल बाहेरच्या डोनर्स कडून त्या पैशांमध्ये मी जास्तीत जास्त अंध फेरीवाल्यांना ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आनंद त्यांना मिळवून दिला. आणि ते सगळे आज खूप अतिशय आनंदात आहेत. या सगळ्या सहलींचा आनंद घेतल्या असल्यामुळे अनेक लोकांना विमानात पहिल्यांदा बसताना जो आनंद झालेला आहे आणि तो आमच्या या पिकनिकमुळे झाला किंवा तुझ्या या पिकनिकमुळे झाला असं जेव्हा लोक सांगतात किंवा तेव्हा खूप आनंद होतो. माझ्या गुजरातच्या पिकनिकला केवळ 500 रुपयात आलेली अंध मंडळी जेव्हा आले तेव्हा त्यांनी हॉटेल पहिल्या रूम मध्ये गेल्या म्हणाले की अरे पैसा वसूल हो गया. म्हणजे ही जी त्यांची भावना होती, हे जे त्यांचं शाबासकी वाटायची मला की आपण जे कष्ट केलेले आहेत आणि ज्या व्यवस्था द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावर लोक खुश होत आहेत आणि आनंद मानतायत. तर हे सगळं त्याच्या मागचं सगळं जे आहे त्यामागे कष्ट आहेत आणि त्याबरोबरीने विचार आहे की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टीचा आनंद मिळाला पाहिजे. यातून खूप छान आनंद लोकांना मिळाला. मग वैज्ञानिक खेळणी असो, म्हणजे नेहरू सायन्स सेंटर जे अहमदाबादचं आहे, त्यात मंगळावर जाण्याचा जो अनुभव आहे त्या एका यानामधून, तो एका माझ्या अंध फेरीवाल्या मित्राने घेतल्यानंतर त्याची जी भावना ऐकायला जेव्हा मला मिळाली, खूप आनंद झाला की आपण त्याला एक वेगळं काहीतरी करू शकलो. अर्थात माझ्याही आयुष्यात ते पहिल्यांदाच होतं. किंवा रामोजी फिल्म सिटीमध्ये जेव्हा आपण लोकांना घेऊन गेलो, ज्याची किंमत एका दिवसाचा खर्च तिथे त्या काळात 1400 रुपये होता आणि ओव्हरऑल टूरचा खर्च आपल्या हैदराबाद टूरचा
2100-2200 रुपये लोकांकडून घेतला होता. पण रामोजी फिल्म सिटीमध्ये दिवसभर घालवल्यानंतर लोकांनी जो आनंद व्यक्त केला, तर त्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे एकंदर ऐकल्यानंतर खूप आनंद होतो की लोकांना खूप आवडलं हे सगळं. आणि ही सातत्याने मी दृष्टी ठेवलेली आहे की सगळ्यांना सहभागी करून घेताना कोणाकडे पैसे आहेत नाही त्याचा विचार न करता त्यांना सहभागी कसं करून घेता येईल यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत. आता माझ्याकडूनचा हा शेवटचा प्रश्न असेल. हा प्रश्न खरं तर माझा नाहीये, हा आपल्या गेल्या 10-12 वर्षातल्या सहली ज्यांनी आपल्यासोबत एन्जॉय केलेल्या आहेत त्यांचं ऐकून जी मंडळी आपल्यासोबत यायला याही पुढे तयार आहेत, अशा सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की महाराष्ट्रात तर आपण चंद्रपूर असेल किंवा आता महाबळेश्वर असेल किंवा पालघर असेल वगैरे असं फिरलं. पलीकडे भारतातली नाही म्हणता दक्षिणातली काही आणि उत्तरेतली काही ठिकाणं ही आपण बघितली. अगदी आता तुम्ही ज्याचा केलात की बस, ट्रेन आणि विमान ह्या सगळ्याच वाहनांचाही अनुभव आपण आपल्या सहलीत लोकांना दिला. आता विमानातून आपण लोकांना देशात तर नेलं, पण देशाच्या बाहेर कधी नेणार आपल्या सगळ्याच आपल्या सहभागी सहलकर्त्यांच्या मनात आहे. आज ती परिस्थिती नाहीये. या संदर्भात सुद्धा तुमच्या मनात नक्कीच काहीतरी एक विचार असणार, काहीतरी शिजत असणार. अर्थात ते सगळंच आता इथे चांगलं नाही म्हणणार, पण काय वाटतं म्हणजे हे शक्य का आपल्याला? परदेशात मी अजून गेलेलो नाहीये आणि परदेशात टूर ऑर्गनाईज करणं हे खरंच म्हणजे ड्रीम आहे, स्वप्न आहे. ते स्वप्न मला जर पूर्ण करता आलं तर त्यासाठी माझा प्रयत्न तर राहील नक्की. आणि हाही प्रयत्न राहील की अल्प उत्पन्न गटातले किमान 10 लोक तरी माझ्याबरोबर त्या सहलीत सहभागी होतील. तर याचा प्रयत्न करायच्या दृष्टीने माझी तयारी सुरू आहे. पण यासाठी लागणारे डॉक्युमेंटेशन जे आहे, पासपोर्ट पासून ते सगळंच करावं लागतं. आणि परदेशातला जो खर्च आहे तो आपल्याला कसा निर्माण करून घेता येईल तर यावर विचार सुरू आहे. तो अस्तित्वात कधी येईल माहिती नाही. हा आता कोरोना मध्येच आल्यामुळे देशात आणि परदेशात सगळीकडेच कोरोना संक्रमण परिस्थिती असल्यामुळे पिकनिक ऑर्गनाईज करणं, अशा प्रकारे सहली काढणं हे लोकांना फार हास्यास्पद वाटतंय किंवा ते कठीण आहे असं सगळ्यांना वाटतंय. मलाही ते आता कठीण वाटतंय. पण कोरोना काळ जेव्हा कधी संपेल किंवा सगळ्यांना लसीकरण आपल्या लोकांचं यशस्वीपणे झाल्यानंतर आणि परदेशामध्ये सुद्धा जेव्हा परवानगी मिळेल सगळ्या पर्यटन उद्योगाला, तर नक्की त्यावर माझा विचार सुरू आहे. अंमलात कधी येईल हे आता मी सांगू शकत नाही, पण लवकरच ते अंमलात यावं असा माझा प्रयत्न राहील. ज्यांना ज्यांना यामध्ये माझ्यावर विश्वास असेल त्यांनी आपापला पासपोर्ट काढून घ्यायला हरकत नाही. मी अजून माझा पासपोर्ट सुद्धा काढलेला नाहीये, त्यामुळे मी त्याची आधी सुरुवात करेन. मी पासपोर्ट काढून घेईन आणि त्यानंतर आपल्या सर्वांनाही आव्हान या निमित्ताने आत्ताच करेन की पुढच्या 2-4 वर्षामध्ये कधी ना कधी एक फॉरेन टूर आपण नक्की ऑर्गनाईज करू आणि आपल्या सगळ्यांना घेऊन जायचा आनंद जो तुम्हाला पहिल्यांदा मिळणार तो मलाही पहिल्यांदाच मिळणार आहे. मी अजून भारताबाहेर कधीही गेलेलो नाही आणि कोणत्याही विशिष्ट कारणासाठी जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हाच एक मार्ग आहे, पर्यटनाच्या माध्यमातूनच आपण बाहेरच्या देशात जाऊ. आता कुठे जाऊ हे मला सांगता येत नाही, पण बँकॉक, सिंगापूर किंवा अरब देशातलं दुबई किंवा असंच काहीतरी ठिकाण किंवा जे स्वस्तात पडेल असं श्रीलंका, पाकिस्तान यातला काहीतरी विचार अंमलात आणण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्ही सगळे सहकार्य कराल असा विश्वास आहे मला. नक्कीच. आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या सहली आपण यशस्वी करत आलो आहोत. पर्यटन हा सुरुवातीच्या बऱ्याच काळात हा एक काय म्हणू आपण त्याला एक म्हणजे एखाद्या संस्थेच्या तुम्ही म्हणालात तसं कार्य अहवालाच्या परिपूर्ण भाग होता. पण त्याला हे एक मोठं व्यापक असं स्वरूप, व्यापक असा आयाम, व्यापक असा विचार त्याच्या मागे हे आपल्या या सगळ्या सहलीने सिद्ध केलेले आहे. आणि आपण जे वेगवेगळे उपक्रम केले, वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या, त्यातून पर्यटन हा केवळ मस्ती मजेचा विषय नाही, तो तसा आहे. मनोरंजन हा त्याचा महत्वाचा भाग आहेच, पण त्याही पेक्षा ज्ञानवर्धन, अनुभवांचं संक्रमण असेल किंवा अनुभवांची देवाणघेवाण असेल, त्यातून होणारं नात्यांचं
एकमेकांशी नातं जुळणं असेल, या सगळ्याचाही पर्यटनाचा या सगळ्याशी संबंध आहे. देशाटन म्हणतो आपण, भटकंती म्हणतो. तर या सगळ्यातून आपण समृद्धच होत असतो. आपलं काही कमी होत नसतं, उलट आपल्या सगळ्या विचारांमध्ये, आपल्या सगळ्या अनुभवांमध्ये, आपल्या सगळ्या व्यवहारांमध्ये त्यातून वाढ होत असते. तेव्हा नक्कीच भारताबाहेरचा हा आपला प्रवास केव्हा तरी नक्की घडेल, हे आपण ठरवूयाच. हा मंच मी आपल्या सगळ्या सहभागी सदस्यांसाठी खुला करतो. एकेकाने नाव सांगून प्रकाश जे काही प्रश्न आपल्या मनात आहेत ते विचारायला हरकत नाहीये. आणि शेवटी पुन्हा एका प्रश्नापुरता मी येईन, पण तोपर्यंत हा मंच सगळ्या आपल्या सदस्य मित्रमैत्रिणींसाठी. सर नमस्कार, दत्ता बोलतो सर. नमस्कार दत्ता. हा सर, आपलं परदेशी बोल दत्ता, बोल. जायचंय. हा, नेपाळला सर काय पासपोर्ट वगैरे लागत नाही, तर नेपाळला आपलं होऊ शकत नाही का सर? नेपाळ होऊ शकतं रे, पण पासपोर्टचाच नाही मुद्दा. पण नेपाळ जवळजवळ भारत बघितल्यासारखाच होईल. नेपाळमध्ये अनेक लोक जाऊन आलेले आहेत. मला नेपाळच्या पलीकडे जायचंय, म्हणजे भूतान सर. हा, नेपाळ भूतान हे तसंच आहे, ज्याला पासपोर्ट लागत नाही. परंतु असं बँकॉक, सिंगापूर अशी जी ठिकाणं आहेत त्याला लोकांचा विशेष पसंती आहे. कारण नेपाळला अनेक अंध लोक आपापल्या खर्चाने का होईना पण जाऊन आलेले आहेत. त्याचा खर्च तेवढा येत नाही हे बरोबर आहे, परंतु त्याही पेक्षा काही वेगळं करता येतं का याचा विचार माझ्या मनात आहे. भारतीय उपखंडाच्या बाहेर याला खऱ्या अर्थाने आपण परदेशी जाणं असं म्हणतो नेहमी. त्या दृष्टीने आपल्याला तो विचार करता येईल असं. सर, किनारपट्टीला आपण नाही काढलेली का कधी सर ट्रिप? किनारपट्टीला म्हणजे समुद्र किनारी म्हणतात. समुद्र किनारपट्टीला हो. नाही, आपण जे सोमनाथ मंदिराची जी टूर केली होती, त्याच्यात गिर जंगल होतं. तर त्या गिर जंगलमध्ये आपण गेलो आणि त्याचबरोबर दिव्याचा समुद्र जो होता, दिवा नाही, दीव नावाचं जे बेट आहे, तर दीवच्या समुद्रामध्ये आपण लोकांना घेऊन गेलो होतो. तो एक समुद्र किनारा. तसं म्हणाल तर मग अजून तसा विशेष समुद्र किनारा नाही. गोव्याला तर नाही गेलो अजून आपण, पण दीवला आपण गेलो होतो. आणि गीरमध्ये मला सांगण्याचा आनंद एक असा आहे की गीरमध्ये खूप जवळून आपल्या बसच्या आसपास सिंह फिरत होता आणि तो सिंहाचा अनुभव खूप थरारक होता. अंध लोकांनी सिंह पाहिला नसला तरी बसमधल्या डोळस मित्रांनी त्यांना जे वर्णन केलं, तो बसच्या अगदी जवळच तो सिंह फिरत होता आणि आपल्या अगदी बसला वळसा मारून वगैरे गेला. तर त्यावेळी तो एक वेगळा अनुभव होता. म्हणजे मलाही त्यावेळी अंगावर असा काटा उभा राहिला होता, हा जर सिंह खरंच बसमध्ये शिरला तर काय होईल. आणि आम्ही टूर संपवल्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा त्या फार्म हाऊस वरून फोन आला की ज्या सिंहाला तुम्ही पाहिलं होतं त्या सिंहाने एका बसमध्ये घुसून 2 लोकांना ओढून नेलं आणि त्याने त्या 2 लोकांना जंगलात कुठे ओढून नेलं आणि त्यात ते 2ही लोक जखमी झाले. एकाला त्याने खाल्लं, म्हणजे मारलं असं वगैरे. अर्थात ते सिंहाचे रक्षकच होते, जे त्या वनरक्षकच होते, जे ते सिंहाला रोज घेऊन यायचे तिकडे. आमच्या सगळ्यांनाही फार वाटायचं की या सिंहाला हात लावून बघता यावं. तिथे लायन हॉस्पिटल होतं. तेव्हा माझ्या मनात ही कल्पना आली होती की लायन हॉस्पिटलमध्ये एखादा जर बेशुद्ध सिंह असेल तर त्याला आपल्या अंध माणसांना हात लावायला मिळाला तर किती बरं होईल. पण त्या सिंहाने जेव्हा 2 लोकांना घायाळ केलं अशी बातमी आल्यानंतर ती मी माझ्या त्यावेळच्या टूर केलेल्या सगळ्या समूहावर जेव्हा टाकली तेव्हा सगळ्यांना खूप वेगळं वाटलं, भीती वाटत होती. त्यावेळेचाच तो प्रसंग सगळ्यांना आठवला. असाच एक अनुभव आपल्याला आला होता ओंकारेश्वरला. जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आपल्या एका डोळस कर्मचाऱ्याला ओंकारेश्वरच्या डोंगरावर रात्री माकड चावलं त्याला. आणि तेव्हा एवढ्या रात्री त्याला माकड चावल्यानंतर आता मला टेन्शन आलं की आता याला औषधोपचार कुठून करवून द्यायचा. पण त्या बस ड्रायव्हर्सला माहिती होतं जवळ कुठे हॉस्पिटल आहे, तेव्हा त्यांनी त्या रस्त्यामध्ये उतरवून त्याला जे काही आवश्यक इंजेक्शन होतं तेही आम्ही त्यावेळी ते करवून आणलं होतं. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की
अशा सगळ्या घटना कमी जास्त याच्या घडत असतात आपल्या सहली आयोजित करत असताना, आणि ते आपल्याला माहित नसतं कधी काय घडेल ते, पण त्यावेळी आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग अवलंबावा लागतो. आता पण एवढ्या जवळपास 12-13 ट्रिप केल्या, तर कधी असा एखादा एवढा त्रास तुम्हाला असा झाला नाही की असं वाटलं की नाही का कधी की आता इथून पुढे आपण हे करायला नको का, फार लोक हे करतात नाही का, असा कधी त्रास झाला नाही का सर? असा त्रास विशेष नाही झाला, म्हणजे लोक ऐकत नाहीत, वेळा पाळत नाहीत, हाच एक त्रास होतो. सकाळी लवकर जेव्हा दिवशी नियोजित वेळेवर लोक उठत येत नाहीत, त्यावेळी वैताग येतो की आता आपल्याला एखादा स्पॉट आपल्याला सोडून द्यावा लागतो जो महत्वाचा असतो, असा त्रास होतो. पण बाकी विशेष त्रास होत नाही आणि लोक सहसा कोऑपरेट करतात. छोटे मोठे प्रसंग घडत असतात, पण ते आपापल्या पातळीवर लोक सांभाळून घेत असतात, त्यामुळे तसा विशेष त्रास असा अजून तरी झालेला नाहीये. पण कधी कधी असं वाटतं की लोक शेवटपर्यंत नावं देत नाहीत, पैसे देत नाहीत. शेवटी जेव्हा पिकनिकमध्ये सहभागी होतात त्यावेळी पैसे देतात, मग त्यावेळी ते पैसे तोपर्यंत आपल्याला अडकवून ठेवावे लागतात, आपले अडकवावे लागतात. तर संघटनेमध्ये तर असं करता येत नाही. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रात होतो त्यावेळी त्याचा त्रास जास्त व्हायचा. मग ते अर्थात त्यासाठी वरिष्ठ लोक होते कार्यालयातले, त्यामुळे जर लोकांनी नावं जेवढ्यांनी दिली आहेत, जेवढ्यांनी पैसे दिले आहेत आणि ज्यांच्या विश्वासावर लोकांनी नावं दिली आहेत त्यांना विचारलं जायचं. पण हाच एक त्रास होतो की लोक वेळा पाळत नाहीत, एकतर पिकनिकमध्ये ठरलेल्या वेळा पाळत नाहीत आणि नियम पाळत नाहीत. काही ठिकाणी जिथे मद्यप्राशन करू नका असं स्पष्ट ताकीद असते, जिथे काही अशी देवाची ठिकाणं असतात, तर अशा ठिकाणी या गोष्टी खरं टाळल्या पाहिजेत लोकांनी, पण लोक ते टाळत नाहीत. काहीच लोक करत असतात, ते गुपचूप करतात, पण ते उघड झालं तर आपलं नाव खराब होतं, हे वाईट वाटतं मला. विशेषतः मला अनुभव असा आहे की आता अनुभव जो विचारला हर्षदने, कधी खूप वाईट अनुभव जो म्हणता येईल तो आता मला असा आठवला. इंदोरमध्ये आम्ही एक टूर ऑर्गनाईज जेव्हा केली होती, तेव्हा पायलट टूरच्या वेळी अपना पॅलेस नावाचं एक हॉटेल होतं आणि त्याच्याबरोबर आपला सगळं करार निश्चित झाला होता आणि त्यांनी 3 दिवस राहणं, खाणं, पिणं सगळं जे काही आहे ते साधारण 1700-1800 रुपये, आता मला आठवत नाही नेमकी काय अमाऊंट होती ती, त्यामध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. आणि ते खूप मोठं हॉटेल आहे इंदोर मधलं, खूप 5 स्टार हॉटेल आहे, राहण्याची चांगली व्यवस्था आहे, एसी रूम्स तर असणारच, खाण्याची व्यवस्था तेच देणार होते. आणि जेव्हा त्यांच्याशी फायनलायझेशन करायला आम्ही गेलो परत, जेव्हा अपना पॅलेसवाल्याने अचानक पैसे वाढवले. त्यांनी सांगितलं की आम्हाला एवढ्यात ते परवडणार नाही, आम्ही असं लिहून दिलं असलं तरी मी नाही करणार ती सहल तुमची, एवढ्या पैशात मी नाही घेऊ शकत तुम्हाला. आता तुम्हाला त्यांनी साधारण 500 ते 700 रुपये वाढवले होते. आता मी लोकांना ऑलरेडी ऑर्गनाईज केल्यानंतर अनाऊन्स केले होते की एवढे पैसे भरून इंदोरची पिकनिक आपल्याला एन्जॉय करता येईल. कार्यकारिणीत सुद्धा त्या पैशांवर मान्यता झाली होती. आता अचानक वाढलेलं बजेट मी कुठून आणणार, हा पहिला प्रश्न होता. आणि मग माझ्यासमोर प्रश्न उभा झाला की आता काय करायचं, आता ही पिकनिक कॅन्सलही करता येत नाही. तेव्हा आम्ही अपना पॅलेस हॉटेलचा नाद सोडला आणि मी मग इतर व्यवस्था शोधायला सुरुवात केली. आणि मग त्यावेळी मला गोमटगिरी मठ जे आहे तिथे एक जैन धर्मशाळा सापडली. ती माहिती होती मला, आधीच्या पायलट टूर मध्ये मी फिरून गेल्यामुळे ती मी पाहिली होती. आणि मग मी त्यांच्याकडे जाऊन शब्द टाकला आणि त्यांनी आम्हाला ती व्यवस्था दिली. एका रात्रीत ही सगळी व्यवस्था आम्ही केली. आणि मग अर्थात त्यामुळे थोडा दर्जा कमी झाला त्या पिकनिकचा. हॉटेल व्यवस्था देता आली नाही लोकांना. धर्मशाळेतले रूम्स होते ते चांगलेच होते सगळे, तिकडे खाणं पिणं पण चांगलं होतं, परंतु ज्यांनी नावं नोंदवली होती त्यांनी ते आता जैन धर्मशाळा असल्याने तिकडे जे नियम पाळायला हवे होते ते थोडेसे लोकांनी पाळले नाहीत. तेव्हा वाटलं होतं की अशा प्रकारच्या व्यवस्था जर लोकांना पिकनिकमध्ये द्यायच्या असतील तर हॉटेल व्यवस्थाच द्यायला पाहिजे. कारण धर्मशाळा वगैरे जे त्यांच्या अत्यंत नैसर्गिक, म्हणजे त्यांचे जे धार्मिक गोष्टी आहेत त्यामध्ये आपण अशा पद्धतीने आपल्या लोकांनी जर
नियम मोडले तर त्यांनाही त्याचं वाईट वाटतं आणि त्यामुळे संघटनेचंही नाव खराब होतं. काही लोकांनीच ते केलं असेल मद्यप्राशन, पण त्यावेळेच्या लोकांना तिकडे जर त्या बाटल्या वगैरे सापडल्या तर त्या लोकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अर्थात ती माझ्याकडेच व्यक्त केली असल्यामुळे तो प्रश्न माझ्यापुरताच मर्यादित राहिला. पण त्यावेळी एक असं वाईट वाटलं होतं की त्यावेळी मी कानाला खडा लावला की टूर्स ऑर्गनाईज करायच्या असतील तर लोकांना हे स्वातंत्र्य हवंच असेल तर मग धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था करायला नको, कारण त्यांच्याही धार्मिक भावना आहेत आणि त्या आपण दुखवायला नको. आणि त्यांनी आपल्याला स्वस्तात दिलेली व्यवस्था आहे आणि आपल्या लोकांना नियम मोडू नका हे कितीही सांगितलं तरी लोक ते पाळत नाहीत, याचं वाईट वाटतं. एवढंच आहे. हा सर, अजून एक की तुम्ही ज्यावेळी प्रथम पाहिला जाता पायलट ट्रिप करता सर्वसाधारण माणूस, आपण अंध लोक गेले की बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की तुम्हाला दिसत नाही, तुम्ही येऊन काय करतात, तर तुम्हाला असे कधी विचारले का कोणी सर प्रश्न? हो, बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न उपस्थित होते की तुम्ही इथे येऊन करणार काय, तुम्हाला राहायची खायची व्यवस्था. आता इंदोरमध्ये एक जोशी मठ होता, त्यांनी आम्हाला पूर्ण राहायची खायची व्यवस्था फ्री ऑफ कॉस्ट द्यायला ते तयार होते, पण त्यांचं ते असं कॉमन रूम होता मोठा, तिथेच एका हॉलमध्ये सगळ्यांना झोपवायची व्यवस्था त्यांची होती. पण आणि ते म्हणायचे की तुम्ही इथे भजन करा, लोक तुम्ही आले की या मठामध्ये भजन करा, जेवण खाण आम्ही सगळं देऊ. फिरून तरी तुम्ही काय करणार, मंदिरं आणि इकडे तिकडे जाऊन तरी तुम्हाला काय दिसणार आहे. आणि ते विशेषतः ते जोशी महाराष्ट्रीयन होते, मराठी येत होतं त्यांना. तर मग मी त्यांना सांगितलं नाही, आम्हाला लोकांना अनुभव द्यायचे आहेत, फिरवायचा आहे. नुसतं भजन करायला तर तुमच्या इथे यायची काय गरज आहे आम्हाला. जोशी मठात येऊन आम्ही भजन कीर्तन कशाला करू. आमचे भजन कीर्तन करणारे जे लोक आहेत ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी करतायत, जिथे जायचंय त्यांना ते वैयक्तिकरित्या करतायत, पण सामूहिकरित्या संघटनेच्या वतीने जेव्हा आम्ही येऊ तेव्हा लोकांना फिरण्याचा आनंद द्यायचा आहे, पर्यटनाचा आनंद द्यायचा आहे. असंच रामोजी फिल्म सिटीच्या डायरेक्टरने पण विचारलं होतं की लेकिन ये सब अनुभव आप कैसे लोगे, यहाँ पर फिल्म सिटी जो बनी है तर ये आप कैसे देखोगे, ये सेट कैसे होता है फिल्म सिटी का, ये देखने की बात है. तर तेव्हाही मी त्यांना ते सांगितलं होतं, जे आम्हाला फील करता येईल ते आम्ही फील करू. आमचे डोळस मित्र आम्हाला जे काही सांगतील त्याचा अनुभव घेऊ आणि तिथे जे काही खेळ आहेत तसा अनुभव मला एक पचमढीला आला. दत्ता, पचमढी हे खरं ठिकाण मला माहिती नव्हतं, मी नाव फक्त ऐकलं होतं, पण हे थंड हवेचं चांगलं ठिकाण आहे. हे नागपूरच्या एका माझ्या भेटीमध्ये चिमणलाल पटेल नावाचे आमचे गुजरातचे मित्र तेव्हा भेटले आणि त्यांनी सांगितलं की पचमढीला आम्ही गेलो आणि अशी अशी मजा केली. तर मला पचमढी हे ठिकाण फार आवडलं की आपण इथे जायला पाहिजे आणि इथे टूर ऑर्गनाईज करूया. आणि तिथे आम्ही ऑर्गनाईज केली जेव्हा टूर, तिथे काही साहसी खेळ होते, म्हणजे ज्याला एक पॅराशूट होतं, त्याच्यातून उंच उडायचं आकाशामध्ये आणि ते वरती गेल्यावर ते तरंगतं, माणसाला घेऊन जातं आणि परत जमिनीवर आणतं. पण त्यावेळी त्या पॅराशूटच्या गतीने आपल्याला धावावं पण लागतं. तसंच नदीवरून या तीरावरून त्या तीरापर्यंत आपल्याला लटकत तारेला लटकून जावं लागतं. ते मशीन आपल्याला घेऊन जातं, त्याला काहीतरी लाइनिंग म्हणतात, झिप लाइनिंग. बरोबर, झिप लाइनिंग. तर हा झिप लाइनिंग आणि पॅरासिलिंग हे अनुभव ते लोक आम्हाला द्यायला तयार नव्हते पचमढीला, क्योंकि इसमें रिस्क इन्वॉल्व है. यदि आपका दृष्टिहीन आदमी जब ऊपर जाएगा और वो डर गया, नीचे गिर गया, या तो वो सही समय पर भाग नहीं पाया तो उसको बहुत घुटने में चोट आ सकती है, लग सकता है. या तो फिर जिप लाइनिंग में आप जब जाओगे और आप डर गए और गिर गए तो क्या होगा. पण आमचा मित्र माझ्याबरोबर त्यावेळी होता, उमाकांत वडले, तर त्याने सांगितलं की मैं टोटली ब्लाइंड हूं, मैं ये पहले करके दिखाऊंगा आपको और फिर आप सोचो कि हमको देना है या नहीं देना है. आणि तेव्हा त्यालाही ते तयार नव्हते, पण मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की नाही, तुम्ही प्रयत्न करा, जे काही जबाबदारी आहे ती मी घेतो, त्याचा जो काही प्रॉब्लेम होईल नहीं आप लिख के दो म्हणे इस पे, यदि ये पैरासीलिंग के दरमियान इसको कुछ हो जाए, दुर्घटना घटे, तो इसके जिम्मेदार आप रहोगे, हम नहीं होंगे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही तेही लिहून दिलं आणि ते केलं. म्हणजे त्यावेळी फेडरेशनची पिकनिक नव्हती ती,
फेडरेशनच्या बाहेर पडलो होतो मी, त्यामुळे दृष्टी फाउंडेशनची होती ती पिकनिक. आणि मग ते पॅरासिलिंग आणि झिप लाईनिंग उमाकांत आणि रेवाराम टेंभुर्णेकर आमच्या या दोन्ही मित्रांनी यशस्वीपणे त्यांना करून दाखवलं. आणि त्यांनी सांगितलं की जब हम ये कर सकते हैं तो हमारे बाकी के बच्चे भी ये करेंगे और कोई टेंशन मत लो आप, उसकी जिम्मेदारी हम लेते हैं. मग त्यामुळे प्रत्यक्ष पिकनिकच्या वेळी आम्ही हा रिस्कचा वेगळा फॉर्म त्यांना भरून दिला होता की याची जबाबदारी आम्ही घेऊ यांना काय झालं तर. आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनी त्यावेळी त्या गोष्टीचा खूप आनंद घेतला आणि लोकांना खूप मजा आली. पॅरासिलिंग ही एक वेगळी साहसी ऍक्टिव्हिटी आहे. झिप लाईनिंग, नदीच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत आपण लटकत पाण्यावरून जातो, तर ही जी गोष्ट आहे ती खूप वेगळी होती. आणि हा साहसी खेळ ज्या ज्या लोकांनी अनुभवला त्यांनी सगळ्यांनी त्याचे व्हिडिओ काढले, फोटोज काढले आणि ते अजूनही लोकांच्या संग्रही आहेत. तर तो एक वेगळा अनुभव होता. लोक अडवत होते, आम्हाला करू देत नव्हते, पण आम्ही त्याही वेळी स्वतःवरती रिस्क घेतली, जबाबदारी घेतली, या विश्वासावर घेतली, आपल्या अंध माणसाच्या कॉन्फिडन्सवर घेतली, आत्मविश्वासावर घेतली की जे होईल ते बघून घेऊ. आणि सुदैवाने काहीही झालं नाही, कोणालाही कशालाही त्रास झाला नाही. उलट सगळ्यांना खूप खूप असा वेगळा आनंद मिळाला, तो कल्पनेतही कोणी करू शकले नसते. तो अनुभव आपण देऊ शकलो याचं एक वेगळं समाधान मला मिळालं. आपण ज्या पिकनिक केल्या आणि आता जे तुम्ही विशेषतः आता जे सांगितलं, तर आपण बाहेर जाऊन लोकांना तिथल्या जी मंडळी असतात, जे काही हे अशा प्रकारचे साहसी खेळ खेळतात किंवा साहसी उपक्रम करतात, त्यांना किंवा एकूणच म्हणजे वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये आपण राहिलो, वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळी आपण एकत्र जाऊन फिरलो, ते पाहिलं, या सगळ्यातून मला वाटतं जसं आपलं एक प्रकारे ज्ञानवर्धन होतं किंवा आपला अनुभव संपन्न होतो, आपले विचार त्याच दुसऱ्या बाजूने ह्या नसलेल्या सगळ्या व्यवस्थेचं प्रबोधन, अंधांच्या संदर्भात त्यांची जागृती, हाही एक हेतू या निमित्ताने प्रत्यक्षपणे साधला जातो असं नाही का वाटत आपल्याला. आणि थोडं पुढचा प्रश्न, मगाशी त्या प्रश्नाकडे तुम्ही गेला होतात बोलता बोलता, पण तो आता अधिक नेमकेपणाने त्याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे, किंवा ते आपण म्हणजे की अंध अपंगांकडे पाहण्याचा जो काही शासकीय पातळीवरचा असेल किंवा खाजगी पातळीवरचा असेल, सर्व सार्वजनिक पातळीवरचा असेल, जो दृष्टिकोन आजही तितका काही आपण त्याला पुरोगामी म्हणून असा नाहीये, पण मग त्या सगळ्याचा आपल्याला अशा प्रकारे त्रास होतो. तर या सगळ्या व्यवस्थेनेही या सगळ्याकडे डोळसपणे पाहावं, म्हणजे आपण अंध आहोत पण त्यांनी तरी किमान डोळसपणे आपल्या सगळ्या या पाहावं. या दृष्टीने आपलं तुम्ही काय सुचवाल, काय सांगाल या निमित्ताने? चांगला प्रश्न आहे हर्षद हा, की प्रबोधन सगळ्यांचंच होतं, म्हणजे अंधांचंही प्रबोधन होतं. आणि आपण एवढे अंध एखाद्या विशिष्ट भागामध्ये जेव्हा जातो तेव्हा तिकडच्या माणसांचं सुद्धा एक वेगळं प्रबोधन घडत असतं. तर मला याचे अनुभव सांगायला आवडेल की जेव्हा गीरला आपण गेलो त्यावेळी तिकडच्या आदिवासी समूहाचं नृत्याचा एक कार्यक्रम आपण रात्री ऑर्गनाईज केला होता. तेव्हा आपल्या डोळस मंडळींनी तर त्याचा आनंद घेतला, ते नृत्य पाहिलं, पण आपल्या अंध मंडळींनी सुद्धा ते नृत्य ऐकताना त्याच्याबद्दलची माहिती त्या लोकांकडून घेतली, त्या लोकांशी संवाद साधला. त्या आदिवासी लोकांनाही हे कळलं की ही अंध माणसं इथपर्यंत येऊ शकतात, मुंबईहून इथपर्यंत आली म्हणजे आपोआपच त्यांच्यापर्यंत एक संवाद गेला, एक विषय गेलेला आहे की अंध माणसं जगू शकतात आणि त्यांच्या अत्यंत प्रतिष्ठेने जगू शकतात, स्वतंत्रपणे काहीतरी करू शकतात. तर त्यांच्या आदिवासी गावामध्ये ते जर गेले असतील तर त्यांच्याकडे जे अंध असतील तर त्यांचंही प्रबोधन आपोआपच या निमित्ताने झालेलं आहे. किंवा पचमडी मधले जे सरकारी मंडळी होती पर्यटन विभागाची, ज्यांनी आम्हाला या सगळ्या साहसी खेळांना परवानगी दिली नव्हती, पण ही रिस्क जेव्हा आम्ही घेतली त्यानंतर आता पचमडीला जे लोक जातील त्यांच्यासाठी हा नवीन ऍव्हेन्यू ओपन झालेला आहे. तिकडच्या लोकांचं आपोआप प्रबोधन झालेलं आहे. तेव्हा साहसी खेळ खेळण्यासाठी तिथे यानंतर जे दृष्टिहीन लोक जातील
त्यांच्याकडे यांचा हा दृष्टिकोन असणार नाही, कारण त्यांच्या गाठीशी हा अनुभव आहे की पचमढीमध्ये येऊन 50-60 अंध व्यक्तींनी अशा प्रकारे पॅरासिलिंग केलेलं आहे, झिप लाईनिंग केलेलं आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांना हा वेगळ्या प्रकारचं एक डोळ्यात त्यांच्या अंजन घातलेलं आहे, त्यांचे डोळे उघडलेले असतील. त्यामुळे हे पर्यटन विभागाचे लोक सुद्धा आता अशा प्रकारे आडकाठी करतील असं मला वाटत नाही. तेव्हा पचमढी सारख्या अत्यंत डोंगराळ भागामध्ये आपण एक प्रकारे लोकांचं प्रबोधन करून आलेलो आहोत. तसंच आपण असं म्हणूया की जेव्हा आपण चंद्रपूरला आम्ही पिकनिक ऑर्गनाईज केली होती संघटनेच्या वतीने, तर त्यावेळी एक आपण हेमलकसा या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे लोक बिरादरी प्रकल्प जो आहे प्रकाश आमटेंच्या भूमीत किंवा बाबा आमटेंच्या कार्यभूमीत जाण्याचा जो आनंद होता तो एक आगळा वेगळा आनंद होता. आपल्या सगळ्यांचं प्रबोधन झालं, तिकडची चळवळ आपण समजावून घेतली. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनाही एक वेगळी दिशा नक्कीच मिळाली असेल, मला तरी मिळाली आहे. विधायक दिशा नेमकी काय असते, रचनात्मक कार्य नेमकं काय असतं, रचनात्मक काम कसं केलं पाहिजे, हे आपण जेव्हा हेमलकसामधल्या लोकांना भेटलो, तिकडच्या लोकांशी गप्पा मारल्या, तिकडे त्यांनी आपल्याला जो एक व्हिडिओ स्लाइड शो दाखवला, त्यातून प्रकाश आमटेंनी हे सगळं हा प्रकल्प कसा उभा केला, ही सगळी जी माहिती मिळाली. आनंदवन मधले सगळ्या अंध व्यक्तींना भेटलो किंवा तिकडचे प्रकल्प पाहिले, तर यातून एक प्रकारे सगळ्यांचं खूप असं चांगलं प्रबोधन आपल्याही अंध माणसांचं झालेलं आहे. आपल्याही कार्यकर्त्यांना एक प्रकारचा तो एक लिडरशिप सेमिनार होता असं मी म्हणेन, नेतृत्व प्रशिक्षणच झालेलं आहे बाबा आमटेंच्या आणि प्रकाश आमटेंच्या कार्यभूमीत गेल्यामुळे. तिथे आपल्याला एक असा अनुभव आला की तिथे दुपारचं जेवण हेमलकसाच्या एका हॉटेलमध्ये आपण आयोजित केलं होतं, तर तिथे नॉनव्हेज खायचं होतं आपल्याला आणि चिकन सांगितलं होतं. पण अनेक लोकांना असं वाटलं की ते जे जेवण बनवलेलं आहे तर ते चिकन मटन ते कोंबडीचं नव्हतं. तर शक्यता आहे की त्या आदिवासी भागातल्या लोकांनी एखादा तिकडचाच एखादा पक्षी मारून आपल्याला खायला घातला असतावा त्यांचे पैसे वाचवण्याच्या दृष्टीने. पण तोही एक आगळा वेगळा अनुभव म्हणता येईल. त्याची चव अनेकांना आवडली, अनेकांना आवडलीही नाही, कधी अनेक लोकांना ती फसवणूकही वाटली. पण तो एक अनुभव म्हणून आपण गाठीशी धरला पाहिजे की ठीक आहे की असेही अनुभव आपल्याला ग्रामीण भागामध्ये येऊ शकतात. तर आपण याची काळजी यापुढे घेतली पाहिजे. एक वाईट अनुभव मला अजूनही सांगायला आवडेल जाता जाता. आत्ता जी पिकनिक आपण कूर्ग आणि मैसूरची केली होती, तर वृंदावन हॉटेलच्या जवळचं एक अत्यंत मोठं नाव असलेलं 3 स्टार हॉटेल आहे, त्याचं तर नाव मला नेमकं आठवणार नाही. त्या हॉटेलमध्ये डिनरची व्यवस्था आम्ही सगळ्या अंध मंडळींची केली होती. त्याचा जो काही रेट निश्चित केला होता तोही त्याला आम्ही दिलेला होता. पण तिकडच्या लोकांनी आपल्याला नीट सोयी दिल्या नाहीत, म्हणजे जेवण वाढलं नाही. म्हणजे इतके पैसे घेतल्यानंतर ते खूप हळूहळू कधीतरी एक चपाती देऊन जायचे, कधीतरी दुसरी चपाती यायला खूप वेळ जायचा. आणि एवढं चांगलं जेवण एवढे पैसे दिल्यानंतर ते नीट येत नाहीयेत. तेव्हा आपला फेडरेशनचा जो बाणा आहे तो जागा झाला आणि अनेक लोकांनी आवाज करायला सुरुवात केली, चमचे वाजवायला सुरुवात केली. आणि अशा 3 स्टार हॉटेलमध्ये अर्थात आपण पैसे दिलेले होते आणि पैसे देणार होतो त्याला, जे काय ठरलेले आहेत ते. त्यामुळे त्याने आपल्याला अशा पद्धतीने वागवणं चूक आहे. ही जी वृत्ती आपल्यावर आपल्या दृष्टीहीनतेचा गैरफायदा घेणारे जे लोक असतील आणि मग ते कितीही मोठे असले आणि त्यांचं नाव कितीही मोठं असलं, त्याच वेळी मी त्यांना सांगितलेलं आता मी तुमचा रिव्ह्यू खराब करू शकतो जर तुम्ही आम्हाला नीट व्यवस्था दिली नाही तर. मी आता या क्षणी ऑनलाईन तुमचा रिव्ह्यू खराब करू शकतो आणि तुमच्या या पुढच्या सगळ्या गिरायकांना हे सगळं ऑनलाईन पाहायला मिळेल. तेव्हा त्याच्या मालकाने येऊन माफी मागितली आणि हे सगळं मग जशी तशी व्यवस्था त्यांनी दिली, जेवण पुरवलं. पण म्हणजे जितकं जसं आदिवासी भागातलं फसवणुकीचं उदाहरण आपण म्हणू ते कदाचित आपण एका वेळी समजू शकतो, परंतु 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स कडूनही अशी
वाईट वागणूक मिळणं हे सुद्धा आपल्याला एक अनुभवाला येऊ शकतं. तेव्हा असंच सांगायचं आहे मला या निमित्ताने की हे सगळं करत असताना काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी या आपल्या जमेला धरून चालाव्याच लागतात आणि त्या सोडूनही द्याव्या लागतात आणि त्यावेळी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्यातला जो काही विशिष्ट बाणा आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा, तोही आपल्याला जागृत करावा लागतो. तर प्रबोधनाच्या बद्दल जे म्हटलं होतं ते सगळ्यांचंच प्रबोधन होत असतं, तुमचं पण होत असतं, आमचंही होत असतं. आणि काय प्रश्न विचारला होता हर्षद याला जोडून तू? व्यवस्थेला म्हणजे एकूणच शासन यंत्रणा असेल किंवा पर्यटनाशी संबंधित ज्या यंत्रणा आहेत, मग त्या प्रत्येक राज्याची जी इथली पर्यटन महामंडळ असतात किंवा अशा प्रकारची जी पर्यटनाशी संबंधित सगळी व्यवस्था असते, त्या अंध अपंगांच्या संदर्भात नेमकी भूमिका घ्यायला हवी याविषयी तुम्ही थोडं मार्गदर्शनपर केलं तर बरं होईल या निमित्ताने. बरोबर. आता आपल्या एवढ्या मोठ्या अनुभवाच्या आधारे आपण निश्चितपणे त्यासाठी पात्र आहोत त्याला काही सांगण्यासाठी. जे नवे लोक उत्साहाने पर्यटन सहली आयोजित करू इच्छितील त्यांनी एकतर मी सगळ्यांना हे सांगेन की आधी आपण एवढ्या लोकांची जबाबदारी जेव्हा घेणार आहोत, लोकांकडून पैसे घेणार असू तर त्यांना चांगल्या सोयी सुविधा तर दिल्या पाहिजेतच. मैत्रीभावही त्यांच्याबरोबर आपला मंगल मैत्रीभाव असला पाहिजे. त्याचबरोबरीने आपण त्यासाठी ज्या व्यवस्था देणार आहोत त्या आधी आपण अनुभवल्या पाहिजेत. त्याआधी त्यासाठी पायलट टूर ही मस्ट आहे असं मी मानतो की आपण आधी केली पाहिजे. आपण जे करणार आहोत त्या आधी आपण केलं पाहिजे. तिकडच्या पर्यटन विभागाला भेटलं पाहिजे. या निमित्ताने पुन्हा मला काही गोष्टी आठवतात. खूप आज तुम्ही मला बोलवलं त्यामुळे मला खूप गोष्टी एवढ्या 10-15 वर्षातल्या आठवल्या. तर श्रीनाथजीचं जे मंदिर होतं ते इतकं मोठं मंदिर आहे आणि तिथे खूप मोठी लाईन असते दर्शनासाठी आणि लाईनीतच जावं लागतं. तर श्रीनाथजीचं जे बोर्ड आहे त्यांचं ट्रस्टी बोर्ड, त्यांना आम्ही भेटून त्यांचं जेव्हा प्रबोधन केलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या अंध मंडळींना श्रीनाथजींचं दर्शन घ्यायचंय, तर त्यांनी जी व्यवस्था आमच्यासाठी त्यावेळी केली, सगळी लाईन रोखून पोलीस व्यवस्थेमध्ये पोलीस बंदोबस्तात आणि त्याबरोबरीने पोलिसांच्या बँड पथकासह आम्हाला मंदिरामध्ये सगळ्या 100 अंध मंडळींना त्यांच्या एस्कॉटसह त्यांनी 5 मिनिटात सगळं दर्शन घडवलं. सगळी लाईन थांबवून ठेवली आणि नंतर त्या ट्रस्टीजने सगळ्यांना त्यांच्या बसेसने त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात नेलं. तिकडे आम्हाला चहा नाश्ता तर दिला, सत्कार केला सगळ्या अंध मंडळींचा. तर असे खूप छान अनुभव या निमित्ताने आले आणि म्हणून मी असं सांगतो की जिथे जिथे आपण भेटणार आहोत लोकांना, त्या सगळ्या लोकांशी आपण आधी भेटलं पाहिजे. पायलट टूरच्या दरम्यान त्यांना आपण हे सगळं आधी सांगितलं पाहिजे. लोक खूप चांगले असतात, त्यांच्या मनात आपल्याविषयी आकस असतो असं गृहीत धरून चालण्यात काही अर्थ नाहीये. तेव्हा जी मंडळी असतील ती पर्यटन विभागाची मंडळी असतील किंवा त्या ट्रस्टची मंडळी असतील, मंदिर असतील तर मंदिरांना ट्रस्ट असतात. प्रत्येक मोठं पर्यटन स्थळ असतं त्याचं एक पर्यटकांना पर्यटन आयोजित करणारं एक ऑफिस असतं, कार्यालय असतं. त्या कार्यालयाला नेहमी भेटत राहा, त्यांचे कायदे नियम सगळे समजावून घ्या आणि त्याबरोबरीने त्या मंडळींशीही संवाद साधून आपल्या अंध मंडळींना तिथे अधिक सहकार्य त्यांच्याकडून आपण कसं मिळवून घेऊ शकतो हेही तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. लोक खूप मदत करतात. श्रीनाथ बोर्डाने आम्हाला, श्रीनाथजी मंदिराच्या बोर्डाने आम्हाला खूप सहाय्य केलं. जेव्हा आपण अंबाजी मंदिर बघायला गेलो तेव्हा तिथे जी एक आकाश पाळण्यासारखं हे असतं, लिफ्ट सारखं असतं ज्याच्यामध्ये बसून डोंगरावर जावं लागतं, तर तिथेही लोकांनी खूप सहकार्य केलं. तिथे प्रायव्हेट कंपनीचे लोक असतात हे सगळं चालवणारे, तर त्यांनी आम्हाला कमी दरामध्ये आणि उत्तम व्यवस्था दिली. सगळ्या अंध मंडळींना पूर्ण सहकार्य केलं बसवण्यापासून ते उतरवण्यापर्यंत. तर ज्या अशा नव्या गोष्टी असतात तर त्याची माहिती आपण आधी घेतली पाहिजे, त्याचे अनुभव आपण आधी घेतले पाहिजे.
तिकडच्या लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. अंध मंडळींना कसं सहकार्य त्यांनी करावं, काय केलं म्हणजे आपल्या अंध मंडळींना ते अधिक सुसह्यती टूर होऊ शकते, याचा विचार सगळ्या पर्यटन आयोजित करणाऱ्या, टूर ऑर्गनाईज करणाऱ्या लोकांनी केला पाहिजे आणि करावा. यासाठी ज्या मंडळींना कुठेही टूर ऑर्गनाईज करायची असेल तर त्यांनी कधी मला संपर्क करावा. मी तुम्हाला मार्गदर्शन आणि सल्ला द्यायला तयार आहे. तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन आणि तिकडची माहिती कशी शोधायची. तर या निमित्ताने आता तरी आपल्याला गुगल सर्च जी आपल्याला व्यवस्था आहे, ऑनलाईन खूप व्यवस्था उपलब्ध आहेत. त्या काळात आम्हाला या सगळ्या व्यवस्था उपलब्ध नव्हत्या, पण मी या निमित्ताने जस्ट डायलची किमया म्हणतो, ही जस्ट डायलचा मी त्यावेळी खूप आधार घेतला. तो आधार आत्ता घ्यायची फार गरज नाहीये, कारण तुम्ही ज्या ठिकाणाला जाणार आहात त्या ठिकाणाच्या नंबर पासून त्या ऍड्रेस पर्यंत आणि गुगल मॅप पर्यंत सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर याचं आधी अभ्यास करा आणि आपला अभ्यास पक्का करून पायलट टूर करा आणि मग आपल्या अंध मंडळींसाठी आवश्यक अशी जी टूर आहे ती ऑर्गनाईज करा. म्हणजे ती टूर कधी फसणार नाही, ती अधिक आनंददायी होईल, अधिक सफल होईल आणि खूप सुखकर होईल. आणि विशेषतः अंध मंडळींना ज्यांना कोणाला आपण घेऊन जाऊ त्या सगळ्यांवर आपण कोणी मेहरबानी करत आहोत, उपकार करत आहोत अशी भावना न ठेवता या सगळ्या मंडळींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण हे करतो आहोत. आणि आपणही त्या सहलीचे भाग होऊन केवळ लीडर म्हणून न वागता त्यांच्यातलाच भाग होऊन आपण काम केलं पाहिजे. हे मी नेहमी करतो. मी जेव्हा पिकनिकला जातो तेव्हा त्या सगळ्या बसमधले आनंद असतील तर तिकडची बसमधली सुश्राव्य अशी मैफिल असेल, गाणी म्हणणं असेल तर त्याच्यात अग्रभागी मी असतो. लोकांना प्रवृत्त करतो ते अधिक लोकांनी गाणी म्हणावीत, अधिक आनंद लुटावा, अंताक्षरी खेळावी, गमती जमती कराव्यात. तर याच्यातही आपण विशेष रस घेतला पाहिजे. म्हणजे केवळ लीडर म्हणून वेगळी भूमिका न ठेवता आपण त्यातले एक सहभागी पर्यटक आहोत असं सुद्धा आपण नेहमी केलं पाहिजे. आणि त्या भागातल्या अंध मंडळींना घेऊन एखादी सांस्कृतिक मैफिल आपल्याला करवता आली तर त्यातूनही तिकडची गाणी, तिकडच्या कलाकारांची ओळख, हे सगळं एक आदान प्रदान होत राहतं आणि त्यातून एक सांस्कृतिक परिचय होतो आणि आपली सगळ्यांची मनं प्रबोधित होतात. आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. मी खूप काही सांगण्याचा मला मोह होतोय, पण या आपल्या मर्यादित काळामध्ये माझ्या तुटपुंज अनुभवावरून मला जे काही सांगता आलेलं आहे ते मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. तर या सगळ्या सहली जे कोणी आयोजित करणार असतील यापुढे त्यांनी पूर्वनियोजन नक्की करून घ्यावं, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. प्रकाश, तुम्ही शेवट करताना नेमकं मला जे काही म्हणायचं होतं त्याकडेच आलात. म्हणजे मी हेच सांगणार होतो की एक आयोजक म्हणून मला वाटतं अत्यंत तणावाच्या परिस्थितीत असताना सुद्धा किंवा ते सगळे तणाव अनुभवत असताना सुद्धा सहलीचा जो काही म्हणजे पर्यटक म्हणून त्या सहलीतले सहभागी म्हणून जो काही आनंद आपल्याला घ्यायचा आहे, द्यायचा आहे, त्यातही तुम्ही कधी कमी पडले नाही आहात. आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणेच सगळ्या सहलकर्त्यांना सोबत घेऊन गाणी खेळ खेळणं असेल, या सगळ्यातही तुम्ही तितक्याच आपलेपणाने, तितक्याच तन्मयतेने सहभागी झालेले आहात. मला हेही माहिती आहे की अनेकदा अत्यंत अवघड अशा आर्थिक संकटांनाही यावेळी अशा आयोजनामध्ये आपल्याला सामोरं जावं लागलेलं आणि त्यावेळी स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्या सगळ्यातून मार्ग काढण्याचं कामही आपल्याला तुम्हाला विशेषतः अनेक वेळा करावं लागलं, काही वेळा करावं लागलेलं आहे, पण तेही तुम्ही केलेलं आहे. काश्मीर पर्यटन कधी म्हटलं? अच्छा, काश्मीर ज्यावेळी आतंकवाद देशातला संपेल त्यावेळी काश्मीर पर्यटन होईल. प्रश्न नाही विचारायचा मला. म्हैसूरच्या पिकनिकला मधला एक अनुभव म्हणजे आठवून द्यायचा आहे. आता इथे म्हैसूरच्या पिकनिक मधलं कोण कोण आहे ऐकतंय ते मला माहित नाही, पण ऐनवेळी अशी एक परिस्थिती निर्माण होते की तेव्हा काय करावं हे नाही समजत. पण सगळ्यांच्या सहभागाने म्हणा किंवा सगळ्यांच्या इच्छेने तो मार्ग निघतो आणि तो आनंद आपण घेऊ शकतो. असा अनुभव आला होता तो हत्ती बघायला जाताना. तिथे खरं म्हणजे बोट होती. जेव्हा पायलट टूरला हे लोक गेले होते तेव्हा तिथे बोट होती,
पण जेव्हा प्रत्यक्ष आपण पिकनिकला गेलो असल्यामुळे ती बोट बंद झालेली होती आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जायचं असेल तर या नदीतून चालत जावं लागेल, नदी पार करून जावं लागेल. आणि मग हे ऐकल्यानंतर बरेच जण म्हणाले की नको बाबा, नदीतून कसं चालत जायचं. खूप जण आधी नाही नाही नको नको म्हणाले आणि नंतर नाही हो करत करत जे लोक तयार झाले त्यांच्या बरोबर मागे मागे सगळेच जण तयार झाले आणि त्या नदीतून चालत जाऊन हत्तींना हात लावून जेव्हा बघितलं लोकांनी, तेव्हा तो आनंद सगळ्यांचा खूपच मोठा होता. हत्ती बरोबर फोटो बिटो काढणं वगैरे, म्हणजे हा एक ऐनवेळी मिळालेला आणि खूप अवर्णनीय असा न विसरता येणारा असा आनंद होता. याची आठवण करून द्यायची होती मला फक्त. आणि नदीतून चालताना जे जे अनुभव सगळ्यांना घ्यायला मिळाले, कोणाचा पाय घसरला, कोणी अगदीच यशस्वी कसलाही अडथळा न येता पलीकडे गेले, तर कोणी पडले पण त्यातूनही सावरून अगदी अशा खूप वेगवान पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी पाय घसरला असेल तेव्हाच तो ती जी भीती असेल किंवा तो जो प्रसंग येतो आणि असं वाटतं की आता ह्या क्षणी काय होईल माहिती नाही, आपण वाहून जाऊ की पलीकडे जाऊ, अशा सगळ्या अनुभवांना तोंड देऊन आणि तो एक वेगळा आनंद घ्यायला मिळाला होता. तो पण ऐन वेळी मिळाला होता. तो काही त्या प्लॅनिंग मधला नव्हता. हे सांगण्यासाठी मी आले होते. खरं म्हणजे प्रश्न काही नव्हता माझा. तर तो एक आनंद तुम्ही जे अजूनही कोणी म्हटलं, विसरू तुम्ही जे शकणार नोंदवलं ते नाही. महत्वाचं आहे, अगदी महत्वाचं आहे. कारण त्यावेळी त्या यंत्रणेचे भाग असलेली मंडळी सुद्धा आपल्याला त्यापासून रोखत होती की तुम्ही जाऊ नका असं सांगत होती. पण त्या प्रकाश असतील किंवा आपल्या सगळ्याच मंडळींनी म्हणजे जे अशा प्रकारच्या साहस करण्यामध्ये ज्यांना आनंद मिळतो अशांनी त्यांना प्रोत्साहित करून आपण तो जो काही नदी प्रवासाचा अनुभव आहे स्वतःच्या पायांनी, स्वतःच्या आपल्या सगळ्या डोळ्यांच्या मदतीने तो आपण करू शकलो होतो. खूप महत्वाची म्हणजे आठवण तुम्ही करून दिलीत. मला वाटतं आपण आता समारोपाकडे जायला हवं, वेळ संपत आलेली आहे. मी प्रकाश विनंती करेन, हा आपला आजचा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम संपवत असताना तो शब्दांनी न संपवता जे गाणं तुम्ही नेहमी म्हणता, बसचा प्रवास असेल, ट्रेनचा प्रवास असेल, जेव्हा आपण सहल सुरू करतो आणि आपली गाची मैफल जेव्हा सुरू करतो तेव्हा जे सहलीचं म्हणून एक गाणं तुम्ही नेहमी म्हणत असता, तर त्या गाण्याने आपण हा आजचा गप्पा गोष्टींचा कार्यक्रम संपवूया. म्हणजे एका नव्या सहलीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरुवात झाली असा एक निरोप या निमित्ताने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सगळ्या चाहत्यांपर्यंत देता येईल. तेव्हा आता तुमचं गाणं हा या कार्यक्रमाचा शेवट असेल. थँक्यू हर्षद आणि थँक्यू साहित्य जागर. आपण सगळ्यांनी मला माझा एक वेगळा पैलू, आज 2 तास मी काय बोलणार हा मला खरं प्रश्न पडला होता. पर्यटन या एका विषयावर मी किती बोलणार आणि काय काय सांगणार, पण हा सगळा पट पूर्ण उलगडला गेला लोकांसमोर आणि खूप वेगवेगळ्या आठवणी शेअर केल्या. छान वाटलं. आणि पुष्पाने पण शेवटी जो एलिफंट कॅम्पचा जो अनुभव आहे, तर त्यावेळी खरंच होतं की त्या नदीतून पार जाऊ नये अशी अनेकांची इच्छा होती. आम्ही गेलो तेव्हा होडीतून गेलो होतो, पण होडी बंद झाल्यामुळे, पण तो जो अनुभव आहे हत्ती पाहण्यासाठी अंध मंडळी एवढ्या दूरपर्यंत त्या नदीतून चालत गेली, पाण्यातून चालत गेले, वेगवेगळ्या दगडांवरून पाय ठेवून ठेवून त्यांना चालवायला लागत होतं. पण एक प्रकारचा तो साहसी अनुभव होता आणि तो लोकांनी खूप आनंदाने घेतला. आणि असेच खूप वेगवेगळे अनुभव या निमित्ताने आलेले आहेत. तर हर्षद, तू ज्या गाण्याचा उल्लेख करतोय, मला वाटतं ते इन कॉलेजों से दूर इन किताबों से दूर हे गाणं असावं. तर या गाण्याची आणि त्याआधी फक्त तुम्ही ते गाणं सुरू करण्याआधी आजच्या या कार्यक्रमात प्रकाश पंडागळे यांचे आभार वगैरे मानणं म्हणजे फारच होईल आणि मग ते आम्हाला आयुष्यभर त्यात त्रास होईल. त्यामुळे ती चूक मी करणार नाही. आणि आपण सगळे जे सहकारी आहात, साहित्य जागरचे सदस्य, आपण सगळ्या कार्यक्रमात सहभागी झालात. माणूस आपलाच असला तरी आपण सगळे म्हणजे अनेकदा असं विचार, अरे यांचं काय ऐकायचं, हे तर आपलेच आहेत किंवा यांचं आपण नेहमीच ऐकतो, असा विचार न करता जी मंडळी गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमात ऐकण्यासाठी म्हणून सहभागी झाली त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. प्रकाश पंडागळे यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी
आमचा आग्रह मानला. खरं तर त्यांची तयारी नव्हती, पण आमचा सगळ्यांचा आग्रह त्यांना मानावा लागला आणि त्यांनी तो मानला. यासाठी त्यांनाही धन्यवाद. आणि जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला अंधांच्या पर्यटनाविषयी आपण बोलू शकलो. मला वाटतं हा एक वेगळा विषय इथल्या विचार विश्वाला, इथल्या अनुभव विश्वाला आपण या निमित्ताने देऊ शकलेलो आहोत, दिला पाहिजे. आणि याचं या दृष्टीने पुढेही विचार पुढे गेले. एवढंच बोलून मी थांबतो. प्रकाश पंडागळे यांच्या गाण्याने या गप्पा गोष्टींचा शेवट होईल. तर मलाही खूप धन्यवाद आपल्या सर्व मित्रांना द्यायचे आहेत. हे सगळे रोजचेच मित्र आहेत आपले, परंतु प्रकाश पंडागळेंकडे काय असणार सांगण्यासारखं आणि त्यांचं काय ऐकायचं असा विचार करून जे लोक आलेले नसतील आणि त्यामुळे जे आलेले आहेत त्यांना नक्कीच काहीतरी वेगळं मिळालं असेल, वेगळी दृष्टी मिळाली असेल, किमान पर्यटनाच्या संदर्भातली तरीही, किंवा अनेक चांगले अनुभव ऐकायला मिळाले असतील असं मी समजतो. आणि इन कॉलेजों से दूर हे माझं गाणं नाहीये, हे सगळ्या सहलींमध्ये गाजणारं गाणं आहे. सगळीकडे डोळसांच्या असो, अंधांच्या असो, सगळीकडे या गाण्याने बऱ्याचदा लोक एक चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने गात असतात. तेव्हा माझ्याही सहलीत मी जेव्हा आयोजित करतो तेव्हा पहिलं या गाण्याने लोकांची अपेक्षा असते की सुरू व्हावं. तर हर्षदने आता ते गाणं गायला सांगितलंच आहे, तर मी प्रयत्न करतो. अर्थात हे पिकनिक सॉन्ग असल्यामुळे सुराचा आणि तालाचा आपण विशेष त्याच्यामध्ये गृहीत धरणार नाही असं समजतो आणि सुरू करतो. अर्थात हे कोरस सॉन्ग आहे, याला मजा येते तेव्हा जेव्हा समूहात लोक साथ देतात. पण असो, आता ही पिकनिक नाहीये आणि आपण ऑनलाईन असल्यामुळे मला ते एकट्यालाच गावं लागेल. इन कॉलेजों से दूर, इन किताबों से दूर, आजा आजा चले कहीं दूर कहीं दूर कहीं दूर. इन कॉलेजों से दूर, इन किताबों से दूर, आजा आजा चले कहीं दूर कहीं दूर कहीं दूर. पाउडर है जादू वाला जिसका हो रंग काला, बनती है मधुबाला या वैजयंती माला. पाउडर है जादू वाला जिसका हो रंग काला, बनती है मधुबाला या वैजयंती माला. इनके काले ये बाल, इनके गोरे ये गाल, इनकी नाजुक सी चाल, ये सब चाल ये सब चाल ये सब चाल. इन कॉलेजों से दूर, इन किताबों से दूर, आजा आजा चले कहीं दूर कहीं दूर कहीं दूर.